जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा पेपर नंबर 83। यामध्ये दररोज एक पेपर या पद्धतीने आपण दररोज एक पेपर आपल्याला सोडवण्यासाठी वेळ दिला जातो आणि संध्याकाळी 6:15 ते 8 या वेळामध्ये त्या पेपरचं संपूर्ण सोल्युशन या ठिकाणी घेतलं जातं। विद्यार्थी मित्रांनो, आज नवोदय पेपर 83 नंबर याचा आपण लाईव्ह सोल्युशन पाहत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे। जर आपण नवोदय विद्यालयाचे जर मेरिट पाहिलं तर नवोदय विद्यालयामध्ये आपल्याला ऍडमिशन हवं असेल तर सर्वसाधारणपणे 97.5 एवढे मार्क मिळणे अत्यावश्यक आहे। यासाठी एक प्रश्न तुम्हाला 1-2 प्रश्न जास्तीत जास्त सवलत मिळू शकते। तुमचे जर 2 पेक्षा जास्त प्रश्न चुकले तर तुमची लागण्याची गॅरंटी नाही। 1 किंवा 2 चुकले तर तुमची गॅरंटी आपल्याला सांगता येते 100% अंकास तुम्ही आपण लागाल। याच्यासाठी प्रत्येक प्रश्न बारकाईनं करणं गरजेचं आहे। प्रत्येक प्रश्न समजून घेणं, त्या सोडवण्याच्या मागच्या ट्रिक्स, सोडवण्याची पद्धत खूप महत्वाची। इथे एकाही प्रश्नामध्ये तुमची जर गलती झाली तर तुम्ही गुणवत्ता यादीतून बाहेर फेकला जाणार आहे। याच्यासाठी पर्यायी पद्धत अत्यंत गरजेची आहे, जी नेहमी तुम्ही वापरलीच पाहिजे। चला मग घेऊया प्रश्नपत्रिका क्रमांक 83। चला, पहिला प्रश्न आहे। 4 आकृत्या दिले, 3 आकृत्या समान आहेत, 1 आकृती वेगळी आहे। पहा बरं, याच्यामध्ये वेगळी आकृती कोणती निघेल? गोल आहे, सर्वत्रच आहे, एच आहे, डी आहे, आय आहे, ओ आहे। कोणता वेगळा निघेल? पर्याय क्रमांक 2 का निघेल? की या ठिकाणी जे नवोदयला असतात ते आरशातल्या आणि पाण्याशी संबंधित। जर तुम्ही एचचं आरशातील काढलं, पाण्यातील काढलं, सेम एचच येतं। डीचं पाण्यातील काढलं तर डीच आहे, पण आरशातील काढलं तर उलटा डी होतो। या पद्धतीने आयचं आरशातील पाण्यातील सेमच आहे, ओचा आरशातील पाण्यातील सेमच आहे, त्यामुळे वेगळं निघेल पर्याय क्रमांक। मग सर AEIOU याच्यानुसार बघितलं तर ते इथं अपेक्षित नाही। ओके, हे बुद्धिमत्तेमध्ये आहे। चला पुढे पहा, या ठिकाणी जर पाहिलं या ठिकाणी वेगळी आकृती काढायची आहे। क्रॉसला पाहिलं तर स्वस्तिक आहे, स्टार। क्रॉसला पाहिलं स्वस्तिक आहे, स्टार। क्रॉसला पाहिलं स्वस्तिक आहे, नाही स्टार आहे, नाही इथे क्रॉसला पाहिलं स्वस्तिक आहे, स्टार आहे। वेगळी कोणती निघेल? क्रमांक 3 की ज्यामध्ये क्रॉस मध्ये स्टार किंवा स्वस्तिक असणं गरजेचं होतं। चला पुढे पहा बरं, या ठिकाणी या आकृतीचं हे आरशातील प्रतिबिंब आहे, याचं हे आरशातलं प्रतिबिंब नाही, की हा बाण आहे तो इकडे बाण, आरशातलं प्रतिबिंब इकडे बाण असायला पाहिजे, हे आरशातलं प्रतिबिंब नाही। याचं हे आरशातलं प्रतिबिंब आहे, याचे आरशातलं प्रतिबिंब आहे, वेगळं निघेल पर्याय क्रमांक 2। चला पुढे चौथा प्रश्न पहा। यामध्ये दिलेले प्राणी आहेत, कोणकोणते आहेत? पहिलं कोण आहे रे? चिमणी आहे, पोपट आहे, घोडा आहे, कबूतर आहे। कोण निघेल वेगळं? का निघेल? घोडा हा प्राणी आहे आणि हे आहे ते पक्षी। पक्षी कोणाला म्हणतात? जे उडतात, हवेमध्ये उडतात, त्यांना 2 पंख असतात, 2 पाय असतात, त्याच्या पुढल्या पायाचं रूपांतर पंखामध्ये झालेलं असतं, त्यांना पक्षी म्हणतात। तर प्राणी त्यांना 4 पाय असतात। मनुष्य प्राणी त्याला 4 पाय, 2 पाय आणि 2 हात आहेत। ओके चला पुढे
पुढील प्रश्न 5वा पहा. याच्यामध्ये 4 आकृत्या दिलेल्या आहेत. त्यामध्ये सांगितलेलं आहे प्रश्न आकृतीशी समान जे तंतोतंत जोडणारी आकृती. तंतोतंत याच्याशी तंतोतंत एका गोष्टी सर्व एकत्र पाहायचं नाही. एका वेळेस एका छोट्या बाजूला उभी रेष आहे त्याला उभी म्हणजे काढली आहे. उजव्या बाजूला आहे का? आहे. उजव्या बाजूला आहे का? आहे. आता याला उजव्या बाजूला आहे का? नाही. आता या ठिकाणी आडवी आकृती ही आडवी असताना उभी केली. जर सेम टू सेम जुळत असेल तर याच्याकडे बघायची गरज नाही. सेम टू सेम जुळताय काय पहा. डाव्या बाजूला खाली काढी आहे. आता मग जेव्हा पर्याय आपले 2 राहतात तेव्हा प्रश्नाकृती बाजूला ठेवा. या दोघांमध्ये फरक काय आहे तो शोधा. काय फरक आहे? आडवी रेष. आडवी रेष पाहिलं याच्यामध्ये रेष नाही याच्यामध्ये निम्मी आणि आपल्याला कशी पाहिजे संपूर्ण. मग चालेल का? पहिलाही कट होतोय तिसराही कट होतोय. उत्तर मग आता 6वा प्रश्न हा लक्ष द्या. या पद्धतीचे हात त्याच्यावर हातावर नाही. आता पाय पहा. पाय उजव्या बाजूचा पाय तिरकी रेषांवर वाकवलेला. उजव्या बाजूला पाय तिरकी रेषावर वाकवलेला आहे का? 10 पर्याय. उजवी रेष तिरकी रेषा वाकवलेला, तिरकी रेषा वाकवलेला, तिरकी रेषा आपण वाकवलेला नाही म्हणजे आहे पर्याय. राहिला कोणता? दुसरा आणि तिसरा. फरक शोधा. याचे पाय वर सारखेच आहेत, हात सारखेच आहेत. तर इथं चेहऱ्यामध्ये डोळे आहेत सारखे पण इथे तोंड दाखवलेलं आहे. याच्यामध्ये तोंड दाखवलेलं नाही. आपल्याला पाहिजे का नको? पाहिजे. पर्याय 2 कट होईल. उत्तर येणारे पर्याय होणार 3. ओके. चला पुढील प्रश्न क्रमांक 7. याच्यामध्ये पर्याय क्रमांक 7 मध्ये फक्त ते एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. त्याच्यावर पर्याय करा. भरलेला गोल मोकळा, भरलेला मोकळा, भरलेला मोकळा, भरलेला मोकळा, भरलेला मोकळा. त्याच्यावर कोणताही पर्याय कट होत नाही. खाली पाहिलं तर बाबरं स्वस्तिक स्टार, स्वस्तिक स्टार, स्वस्तिक स्टार, स्वस्तिक स्टार, स्वस्तिक स्टार. याच्यावर पर्याय कट होत नाही. आतमध्ये आहे तो कोणता आकार आहे? डमरू सारखा. इथला आकार चालेल का? कसा पहा. त्या आकारावरून पहिलाही कट होतो, दुसराही कट होतो, तिसराही कट होतो. उत्तर पर्याय क्रमांक 4. चल पुढे पुढचा प्रश्न. या ठिकाणी 8वा प्रश्न तंतोतंत बाण उजव्या बाजूच्या भागामध्ये खाली गेलेला बाण. उजव्या बाजूच्या भागामध्ये खाली गेलेला बाण. पर्याय क्रमांक 3. लगेच उत्तर आलं. या बाकीच्या टॅली करणं गरजेचं आहे. मग असे आपण पाहिलं की आपण जे उत्तर होतं ते आपल्याला फिरवून दिलं होतं. फिरवून पण दिलेली असण्याची शक्यता असते. अगोदर सेम टू सेम पाहूया की पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे तिरकी रेष आहे. पर्याय क्रमांक 3 सर्वत्र फिरवून दिलेलं असतं असं नाही. पण 5% प्रश्न हे फिरवून दिलेले असतात. हे आपल्या लक्षात आले पाहिजे. चला पुढे. आता 9 ते 12 मध्ये काय म्हटलेले आहे असे प्रश्न की या ठिकाणी भागामध्ये बसेल अशी आकृती. या ठिकाणी पहा त्या आकृतीचे 4 भाग केलेले असतात. या नंबर हा 1 नंबर भाग, हा 2 नंबर भाग, हा 3 नंबर भाग आणि हा 4 नंबर. याचा आरशात क्लिअर पण इथं आगुमिले तिथं कोरं करायचं. पहिल्यांदा या ठिकाणी कोरं केलं तरी पर्याय तिथून जुळत नाही. आपल्याला पर्याय कधी बदल वापरूया आपण. या ठिकाणी कुठेही कुठल्या या भागामध्ये कोर आहे. इथे पहा इथे खाली चालणार आहे का कोरा? नाही चालेल. ओके. म्हणजे अनावधान त्याच्याकडे इथे चूक राहून गेली. इथे गुन्हेगारीचं असायला पाहिजे होतं. आपण परीक्षेमध्ये या गोष्टी काढायच्या नाहीये. खाली संपून
तर या ठिकाणी जर हे गुणिलेचं चिन्ह घेतलं तर या गुणिले चिन्हावरून पहिला पर्याय करायचा, दुसरा तिसरा चौथा चालते. या ठिकाणी जर पाहिले तर क्रॉस मध्ये जाळीचा आकार आहे, क्रॉस मध्ये जाळीचा आकार पाहिजे आपल्याला, मग त्याच्यावरून चौथा पर्याय करतोय. राहिला दुसरा आणि तिसरा. त्याच्यामध्ये फरक काय आहे दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये? दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये फरक आहे. या ठिकाणी एक मध्यभाग म्हणजे हा भाग जो केलेला आहे हा छोटा लहान मोठे वाटताय का? सेमच आहे. डार्क अँड फिकट एवढं वेगळं काही नसतं. थोडीशी संदिग्धता आहे या प्रश्नामध्ये. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला पुढे 10वा प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 10. त्याच्यामध्ये पहिल्याचा दुसऱ्याशी काय संबंध आहे? याचा आरशातलं पावर बसतंय का? याचा आरशामध्ये इकडे बसतंय, इकडे बसते, इकडे बसते, इकडे बसते. ओके, म्हणजे याचा आरशातील होते. याचं पाण्यामध्ये केलं तर होतंय का? त्याचं पाण्यामध्ये या रेषेचं पाण्यामध्ये आहे, याचं पाण्यामध्ये आहे, वरच्या रेषेचं आहे. म्हणजे 1 तर 2 मध्ये आरशातील आहे, 1 तर 3 मध्ये पाण्यामध्ये. म्हणजे याचं तुम्ही आरशातलं पाहू शकता, याचं पाण्यात आरशातलं पाहू शकता किंवा याचं पाण्यात. हा कंस या ठिकाणी कंसावर या उभ्या रेषेला कंस उलटा पाहिजे. या कंसावरनं म्हणले तर कोणकोणते पर्याय कट होतील? या ठिकाणी उलटा कंस आहे ना, हा पर्याय कटली, इथे कंसच नाहीये. अरे या ठिकाणी कंस आहे बाणासारखं दाखवलं आहे, तो कंस आहे, तो पर्याय क्रमांक 3 मध्ये. या ठिकाणी 3 आणि 5 परत व्यवस्थित समजून. ही तिरकी रेष सर्वत्रच आहे, ही तिरकी रेष सर्वत्रच आहे, उभी रेष सर्वत्रच आहे, तिरकी रेष सर्वत्रच आहे. जिथं फरक हा कंसावरूनच काढलेला होता. त्या उत्तर येते पर्याय क्रमांक 3. या कंसाचं बघणं गरजेचं. तर पुढे प्रश्न क्रमांक 11 घ्या. काय पहिल्याचं दुसऱ्यामध्ये आरशातलं आहे, पहिल्याचं तिसऱ्यामध्ये पाण्याचं, याचं आरशातलं पान, याचं पाण्यातलं पान. या ठिकाणचा बाणावर या ठिकाणी रंगवलेला भाग पहिले, तर पहिला आणि चौथा पर्याय कट होईल. राहिला दुसरा आणि तिसरा. याचे फरक काय आहे? हा रंगवलेला भाग तो आपल्याला कसा पद्धतीनं पाहिजे त्यानुसार पर्याय क्रमांक 2 येणार आहे. चला पुढे 12 नंबर घ्या प्रश्न. प्रश्न क्रमांक 12. प्रत्येक प्रश्न आपल्याला खूप महत्वाचा आहे, प्रत्येक प्रश्न समजून घेणं गरजेचं आहे. चला पुढे 12 नंबर प्रश्न. काय एवढं मागे पडलंय? 12वा प्रश्न पहा. याचे या ठिकाणी आरशातलं प्रतिबिंब आहे, याचं पाण्यातलं प्रतिबिंब आहे. याचं पाण्यातलं प्रतिबिंब काढा, आरशातलं याचं आरशातलं काढा, दोन्ही पण सेम येणार आहे. या रेषा तिरक्या पाहिल्या तर या ठिकाणी पाहिजे, या तिरक्या रेषावरून पाहिलं तर दुसरा पर्याय कट होतोय. आता पहिला तिसरा चौथा चालतोय. तर याच्यावरची खूण पहा. खूण असताना या तिरक्या रेषेवरती इथे कुठे आली? उभ्या रेषेत. इथे या तिरक्या रेषेत कुठे येईल? उभ्या रेषेत. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 4. कारण उभ्या रेषेत खूण आलेली, या खुणा बघणं गरजेचे. उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. चला पुढे चला प्रश्न 13 ते 16. विशिष्ट मालिका आकृत्यांची मालिका आहे. एका पानाकडे पहा. हा भाग उजवीकडे तोंड आहे, डावीकडे तोंड आहे, उजवीकडे तोंड आहे, डावीकडे तोंड आहे. त्याच्यावर कोणते पर्याय कट होतील? कोणताही होत नाही. चला दुसरा भाग पहा. डावीकडे आहे, डावीकडे, उजवीकडे आहे, उजवीकडे असणार. पर्याय क्रमांक 2 कट होईल. चला तिसरा पाहू. इथे 3 पर्याय कट होईल. 3 नाही, 1 कट होईल, 3 पण कट होईल, 4 पण कट होईल.
ओके, तरी आपण बाकीच्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. पण टिपका पहा उजव्या बाजूला आहे, इथे डाव्या बाजूला आहे. उजव्या बाजूला म्हणजे आता कुठे गेलो आहे, डाव्या बाजूला. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2, 4 तर या ठिकाणी कट होणार आहे. म्हणजे एका बाणावरनं ते आपल्याला पर्याय कट चालत जायचं. सगळं जर एकदम पाहिलं तर सगळ्या डोक्यामध्ये लक्षात येत नाही. पहा हा काटकोन आहे, डाव्या बाजूला खाली, नंतर तो डाव्या बाजूला वर, उजव्या बाजूला वर. म्हणजे आता कुठं पाहिजे, पहिला पर्याय कर. आता इथं सगळ्यांचंच आहे तसंच. आता फरक कुठे आहे, या ठिकाणच्या चिन्हामध्ये फरक आहे. बाण गोल, दोन्हीकडे बाण, इथे बाण इकडे गोल. लक्षात कसं दिशा पाहिजे, सुरुवात करायची घड्याळाच्या दिशेने. आता काय येतो, गोल काटकोन बाण, गोल काटकोन बाण. कसं जाताय तुम्ही, घड्याळाच्या दिशेने. गोल काटकोन बाण घड्याळाच्या दिशेने पाहिजे. चला इथे हा पर्याय केला पाहिजे. गोल काटकोन बाण कसा फिरला, चालेल का? आता इथं गोल नाहीये, आता पर्याय कट होईल. गोल अगदी साधी सोपी पद्धत आहे, साधी सोपी भाषा आहे. चला पुढे पुढचा प्रश्न पहा. प्रत्येक आकृतीमध्ये तालिका पूर्ण करायची आहे. त्या ठिकाणचा जो त्रिकोण आहे तो त्याची जागा पहा. डाव्या बाजूला आहे, त्या आकृतीवर आहे, उजव्या बाजूला आहे. आता कुठं असेल, कुठे असणार आहे, कुंभार आपण नुसतंच बसलोय. खाली पाहिजे पहिला आणि चौथा पर्याय करतो. आता 2 पर्याय याच्यामध्ये फरक शोधायला आहे. या त्रिकोणामध्ये टिपके, इथं 2 मध्ये इथे 3. आता टिपक्याचं लक्ष देऊया आपण. पहिल्या आकृतीमध्ये रंगवलेला आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालं, एक वाढला आणि याच्यामध्ये दिसत नाही म्हणून टिपका असणार आहे. कारण 2 फुटल्या याच्यामध्ये अजून एक वाढला, त्याच्यामध्ये टिपका आहे. आता इथं अजून एक वाढेल, त्याच्यामध्ये टिपका आहे. तर उत्तर काय पाहिजे, पर्याय क्रमांक बरोबर. पण आता इथे तुम्ही पाहा, पहिल्यामध्ये दुसऱ्यामध्ये वाढला तेव्हा त्रिकोण वाढला पण टिपका आला नाही. आता यातनं गेल्यानंतर त्रिकोण वाढाने काय झाला, टिपका वाढला. आता यातनं त्रिकोण वाढणारे टिपका येणार नाही. तर उत्तर काय पाहिजे, पर्याय क्रमांक 3 असायला पाहिजे का 2 असायला पाहिजे, 3 असायला पाहिजे. पण उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. इथे लिहायला हवा होता, याच्यामधनं रंगवलेला आहे. इथे एक भाग आला टिपका पाहिजे होता, 2 भाग झाले टिपका पाहिजे होता, 3 भाग आले टिपका पाहिजे होता. उत्तर पर्याय क्रमांक 2 त्यांनी दिलेला आहे. या ठिकाणी प्रश्नामध्ये इथं संदिग्धता आहे. चला पुढे. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी हा बाण पहा. एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. बाण उजव्या बाजूला खाली आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये डाव्या बाजूला खाली आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये डाव्या बाजूला वर आहे. म्हणजे बाण कसा दिसतो रे, या ठिकाणी होता, नंतर इथे गेला, नंतर इथे गेला. म्हणजे आता कुठं पाहिजे, उजव्या बाजूला वर. या बाणाच्या याच्यावर कोणकोणती पर्याय कट होतील, 1 कट होईल, 2 कट होईल, 3 बरोबर आहे, 4 ही कट होईल. किंवा बाणावरनं पाहिजे तर पर्याय क्रमांक 3 आहे. ओके. आता बाकीच्या गोष्टी पाहू. एका याच्यावर आलं होतं गेलं की घेऊन टाकायचं नाही. आता बाकीचं बघितलं, हा टिपका पहिला आकृती ज्या ठिकाणी तो, दुसऱ्या आकृती या ठिकाणी गेला. म्हणजे कसा टिपका फिरतोय, स्टार आहे तो घड्याळाच्या दिशेने. पुन्हा तिसऱ्या आकृती या ठिकाणी, चौथ्या आकृती या ठिकाणी आहे का, आहे. इथं जर हा जर आपण मानला 6 कोणाचा म्हणजे 7 कोणाचा आहे का आकृती याच्यामध्ये नाही, तिथे संबंध दिसत नाही. आता यातली चिन्ह बघितली आहेत किती आहे, 4. यामध्ये 4 5 इथं किती आहे, 7 आहे. म्हणजे आतमध्ये किती पाहिजे, 8 पाहिजे.
जुळतं का तसं समज? मग इथं काय त्रिकोण आहे त्याच्यामध्ये 4 आहे म्हणजे याचा काय संबंध होता येईल? त्रिकोणाला 3 बाजू असतात आणि आतमध्ये 4 आहे म्हणजे काय झालं आतल्या बाजूपेक्षा एक आकृती आतमध्ये जास्त. इथं चौकोनाला बाजू 4 दोन किती आहे? म्हणजे इथं पण काय केलं इथे किती बाजूची आकृती 6 आतमध्ये किती टिपके 7 म्हणजे 6 एक जास्त आहे. आता एक जास्त असणार चौकोनाला बाजू 4 टिपके आयताला बाजू टिपके गोलाला बाजू काहीच नाही टिपके काहीच नाही. इथे किती बाजू आहे 6 टिपके म्हणजे बाहेरच्या आपल्या जेवढ्या बाजू त्यापेक्षा एक टिपका जास्त पाहिजे त्यामुळे उत्तर येणार आहे कोणतं? पुढे प्रश्न घ्या. प्रश्न क्रमांक 19. प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे. त्या ठिकाणी याचं काय झालं रे पाण्याचे प्रतिबिंब झालं. याचं पाण्याचे प्रतिबिंब खालच्या बाजूला हे पाहिजे आहे का? पर्याय क्रमांक 4 ही आकृती 180 अंशात फिरवली असं म्हणू शकतो. पाण्यातील टेबल म्हणून. चला पुढे प्रश्न क्रमांक 20 नंबरचा प्रश्न. या ठिकाणी आज या ठिकाणी काय स्वस्तीचं एक याचा आरशातील पहा 7चा आरशातील या ठिकाणी त्याच्यावर कोणता पर्याय करत होतोय? 7 या 7चं जर पाहिलं तर या 7चा आरशातील या ठिकाणी पाहिजे. कुठे इथे 7 या आरशातील दिलेलं आहे का? आहे. केवळ 7 वरनं पाहिलं तर आपलं उत्तर निघाल. जेव्हा एका जण निघतो तेव्हा बाकीचं किती चेक करा. 5चं आहे 2चं आहे 4चं बरोबर आहे. उत्तर पर्याय क्रमांक 1. पहा आपला पेपर किती आरामात उरकला तर 1.5 तासाच्या वेळ जास्त लागत नाही. आपल्याला तिथं पेपरला 2 तास वेळ आहे. या 2 तासाला वापर व्यवस्थित केला. चला तुकडे जुळवायचे आहेत. त्या ठिकाणचा आकार पहा. उभी रेष आडवी तिरकी 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 आडवी तिरकी. हा लक्ष द्या या पद्धतीचा आकार सेम टू सेम अगोदर पहा. त्या ठिकाणी उभी आहे आडवी आहे नंतर इथं खाली जुळणारा हा आकार पाहिजे इथं आहे का? हा पर्याय करतो. इथं उभी रेष आहे का? हा आकार आहे नाही ते नाही. आता याच्यामध्ये या आकृत्या फिरवून लावलेल्या आहे तर सेम टू सेम बसत नाही. आता पहा या आकृती पाहताना कशा पद्धतीनं पाहायचं याच्यामध्ये जर तुम्ही घड्याळाच्या दिशेने पाहिलं मग सरळ रेष कोण आणि डोळ्याने नजरेने ते चालवायचं असतं. इथे काय आपल्याला आकृती फिरवून ती फिरवता येत नाही बरोबर. त्या ठिकाणी पहा या ठिकाणचा आकार इथं पाहिजे तो काटकोन ही सरळ रेषा झाला म्हणजे इथं काटकोन आहे. या ठिकाणी काटकोन आहे का? आहे. या ठिकाणी आहे का काटकोन? आहे. पहा या ठिकाणी हा बघू आपण सेम टू सेम जुळतोय का? चौथा पर्याय पहा. उभी रेष इथे जुळते वरची आडवी रेष तिरकी रेष तिरकी रेष ही तिरकी रेष वरची आडवी रेष तिरकी जुळतोय का? आता हा बघितला आपण फिरवून पहा. उभी रेषी जुळवली रेष जुळवली नंतर इथं तिरकी रेष पाहिजे. इथे पाहिजे तिरकी रेष या ठिकाणी नाही तर उत्तर हा पर्याय चालणार नाही. तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. आपण पाहिले आज आम्ही फिरवून येतात आकृत्या तर असं समजायचं नाही की आपल्याला ही आकृती येत नाही. चला या ठिकाणचा आकार पहा. हा कापलेला आकार पहा. हा कापलेला आकार या ठिकाणी आडवी रेष उभी रेष तिरकी आणि या ठिकाणी कट केली. या ठिकाणी जर पाहिलं उभी रेष तिरकी या ठिकाणी या पद्धतीचा हा आकार आणि नंतर हा आकार जो जुळला पाहिजे व्यवस्थित. पर्याय कट पद्धत वापरूया. पर्याय क्रमांक 4 आणि पर्याय क्रमांक सेम टू सेम जुळणार आपल्याला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 करतो. 2, 3, 4 मध्ये व्यवस्थित बारकाईनं पहा.
या ठिकाणी बारकाईनं पाहिल्यानंतर तुम्हाला इथे कळतं की या ठिकाणी व्ही आकाराचा कटिंग होणार. हा व्ही आकार पुरेसा मोठा पाहिजे. तो या ठिकाणी व्ही आकाराचा जो पाहिजे आपल्याला हा आकार तो व्यवस्थित जुळत नाही. हा पर्याय कट होईल. राहिला 2 आणि 4. 2 आणि 4 मधला फरक जाणून घ्या. हा कापलेला आकार असा याच्यापर्यंत आलाय का परिघापर्यंत नाही. मग 4 दिवस नाही. हा सेम टू सेम बसत नाही. फिरवून बसवावा लागतोय. फिरवून बसल्यानंतर हा भाग इथे जुळणार आहे. फिरवावं लागतं, आडवा करावा लागतो भाग मग जुळतो. चला पुढे. आता हे देखील घड्याळाच्या दिशेने पाहिलं तर तुमच्या ते लक्षात येतं. व घड्याळाच्या दिशेने आपण पाहत गेलो तर ते लक्षात येतं. चला पुढे. या ठिकाणचा आकार पहा. या ठिकाणी तुम्ही जर चौरंग करायचा पर्याय होता. त्रिकोणी करावी लागते. असं वाढायचं आहे. जे खाली या ठिकाणी वाढवला आणि ही सरळ दिशा आणली अशा पद्धतीने. खालचा आकार पहा. खालचा आकार ही रेषा वाढवली तर इथं कोणता आकार होणार आहे? त्रिकोण होणार. आणि या त्रिकोणावरच आपल्याला उत्तर येते पर्याय क्रमांक 2. नंतर आतमध्ये भाग बसणारा पाहिजे हा भाग इथे बसतोय. उत्तर येणार पर्याय क्रमांक 2. 2. चला 24वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 24. या ठिकाणी कापलेला आकार पहा. तिरकी रेषा, आडवी रेषा. आडवी नाही, तिरकीच आहे. पुन्हा तिरकी रेषा, उभी रेषा. यामध्ये तिरकी रेषा, या तिरक्या रेषेवरनं कोणता पर्याय नाही लक्षात येत. चला बरं. तिरक्या रेषेवर थोडस अँगल मध्ये इथे अँगलच बघायचे. तिथला अँगल पहा, इथला अँगल पहा, इथला अँगल पहा, इथला अँगल पहा. वेगळे नाही लक्षात आहे का आपण? आडवी रेष पहा. या ठिकाणी तिरकी रेष या पद्धतीचा आकार कुठे कुठे आहे. आता इथं बाबा हे दोन्ही चिरकेला तिरकेला असे जुळतील का इकडं? इथं बाहेर काढल्या म्हणजे इकडे काय पाहिजे? खड्डा पाहिजे. मग याच्यावर बघितलं तरी उत्तर लगेच हा पर्याय कळत होते की या ठिकाणी हा तिरका नाहीये भाग. या ठिकाणी हा जुळणार आहे. मग राहिला कोणता? तिसरा आणि चौथा. फरक काय आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये व्यवस्थित आकार व्यवस्थित समजून घ्या. कोणताही उत्तर इथे खूप छोटा आहे. हा त्रिकोण जो आहे ना छोटा आहे. हा त्रिकोण पाहिला तर जेवढा मोठा आहे तेवढा आकार त्या ठिकाणी नाही. उत्तर पर्याय क्रमांक 3. चला पुढे 25 नंबर प्रश्न. प्रश्न क्रमांक 25. यामध्ये दिलेले आहे प्रश्नामध्ये आरसा ठेवलेला. आता आरशामध्ये यूच्या आरशामध्ये वरती आहे यू वरच राहणार. यूच्या आरशामध्ये जसं तसे येणार. त्याच्यावर कोणता प्रयत्न करेल? पर्याय क्रमांक 3. आता यस पाया किंवा 7 पायला आरशाच्या जवळ आहे म्हणजे आरशाच्या पद्धतीने 7च्या जवळ गेला. हा आडवी रेष तिरका गेला. आडवी रेष इकडे गेली. या बाजूला तिरका असणारा 7 त्याच्यावर पहिला कट होतोय. तिसरा झालाय. चौथा कट होतोय. उत्तर इथे पर्याय क्रमांक 2. आरशात यसचं पाहिलं त्याच्यावर पाहिलं तर तुमचा पहिला आणि तिसरा कट झाला असता. मग दुसरा आणि चौथा त्याच्यावर पण पर्याय कट पद्धत वापरावीच लागली असते. तर आपण 516 पहा. या 516 मध्ये आरशाच्या जवळ 6 आहे. इकडे आरशामध्ये इकडे काढलं तर आरशाच्या जवळ 6 आहे. मग 6च्या आरशामध्ये या पद्धतीचा आकार असतो. त्यावरनं पहिला आणि चौथा पर्याय करतोय. राहिला दुसरा तिसरा. फरक काय याच्यामध्ये? 1. मग 1ची दांडा डावीकडे गेलाय. आरशामध्ये तो उजवीकडे जाणार आहे. तर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. चला 27वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 27. फिश. आरशाच्या जवळ याच आहे. आरशाच्या जवळ याच आहे ना. याच वरनं चौथा पर्याय करतो. आता या बघितला या आरशापासून लांब आहे. इकडं पण आरशापासून लांब. याचा आतमध्ये असं तोंड पाहिजे. याच्यावरनं तिसरा पर्याय. राहिला कोणता? पहिला आणि दुसरा. बरं काय आहे? यस मध्ये. यस जागा बरोबरच आहे. म्हणजे फक्त यस आरशातलं. आता इथंच काढताना आपण काय करतो? काढायला सुरुवात केली की आपण कुणीकडे जातो? पहिल्यांदा डावीकडे. आरशात काढताना उजवीकडे जाणार. मग उजवीकडे जाणार या पद्धतीने यस होणार आहे. या पद्धतीने यस कुठे आहे?
चला पुढे 28वा प्रश्न घ्या. 28. प्रत्येक प्रश्न बाळांनो खूप महत्वाचा आहे, तो समजून गेला पुन्हा या पद्धतीने चूक होऊ न देणं. बाण पा आरशामध्ये पान हा जाणार बाण उजवीकडे, आरशावर तो डावीकडे. त्याच्यावर कोणता पर्याय कट होईल? चौथा पर्याय कट. आता याच्यामध्ये फरक, आता इथं बाण टिप्पा सर्वीकडे साथ आहे, मग टिप्पा बघत बसायची गरज आहे का? नाही. आता ही रेष पहा, ही रेष कुणीकडून खाली आलेली आहे? उजवीकडे खाली आलेली, उजव्या बाजूला खाली आली. आता ती काय होणार आहे? डाव्या बाजूला खाली येणार आहे. याच्यावर कोणता पर्याय कट होणार? दुसरा आणि दुसरा पर्याय कट होणार. आता तिसरा, पहिला आणि चौथ्या तिसऱ्यामध्ये फरक काय? त्रिकोण. या ठिकाणचा त्रिकोण कसा आहे? उलटा. या ठिकाणचा सरळ. मग आपल्याला यातून आरशामध्ये कसा येईल? सरळ त्रिकोण आहे तो सरळ येणार आहे का उलटा होईल? पाण्यामध्ये तो उलटा, म्हणजे तो सरळ त्रिकोण पाहिजे. त्याच्यावर उत्तर येणार पर्याय क्रमांक 3. चला पुढे प्रश्न क्रमांक. प्रत्येक प्रश्न खूप गरजेचा आहे, समजून घे. या ठिकाणी मालिका तयार करायला कापलेले तुकडे केले, गडी घातलेली आहे. हे आरशातल्या आणि पाण्याशी संबंधित असतं. हा कोणावरती गडी घातलेले आहे. हा चौकोन आहे, कोपऱ्यावरती उभा असताना चौकोन. गडी इकडे घातली, नंतर खालून वर गडी घातली. या ठिकाणी दोन टिपके कापले, आता उघडले, याच पाण्यातले इथे टिपके येते. बरोबर. आता या प्रश्नात आपण उत्तराला जायचं. ओके. आता हा आकार ज्या पाव भागामध्ये, असा पाव भागामध्ये हे दोन टिंब याच्यामध्ये आहेत का नाही? त्या पाव भागामध्ये पाहिजे, ज्या ठिकाणी पाहिजे इथे दोन टिंब आहेत का? नाही. इथे इथे नाही, इथे केवळ एवढं पाहिलं आपण, उघडलं तर पाहिलेच नाही. उघडले तर या दोन टिंब आरशात पाण्यातले इथे उघडले, इकडं याचं इथे, याचं या ठिकाणी, याचं या ठिकाणी, याचं या ठिकाणी. उत्तर येणार पर्याय क्रमांक. आपण प्रत्येक गोष्ट बारकाईने समजून घेऊ. चला पुढे. वरून खाली गडी घातली, इकडून गडी इकडे घातली. त्या ठिकाणी त्रिकोण खाली वरतो, इकडे उघडला. त्रिकोणाचं त्रिकोण सरळ वरच राहणार आहे, खाली वरतो. त्रिकोण वरतो, त्रिकोण वरतो. अशी कुठल्या पर्यायामध्ये आहे? पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे. मी उघडल्यानंतर उलट होणार. या त्रिकोणाचं पाण्यातलं प्रतिबिंब केलं तर तो उलटा त्रिकोण होतो. तर उत्तर येणारे पर्याय क्रमांक 2. आणि केवळ एवढंच पाहिलं, प्रश्नाकृतीच्या पाव भागामध्ये त्रिकोण, त्याखाली गोल आहे का प्रश्नाकृतीचा? बाकीच्या कुठल्या पर्याय नाही. चला खालून वर गडी घातली, इकडून गडी इकडे घातली. इथे त्रिकोणी आकार कापलेला आहे आणि इथं त्रिकोण कापलेला. जेव्हा ही आकृती उघडेल, या त्रिकोणाला इकडे त्रिकोण म्हणजे इथं कापणी तयार होतात. खाली या ठिकाणी चौकोन तयार करणार आहे. ओके. या कापणीच्या आकारावर पहा, इथं जी कापणी तयार होणार त्याच्यावर कोणकोणते पर्याय? 1 गट, 2 गट, 4 गट. 4 मध्ये कापणी आहे की कशी कापणी पाहिजे? आडवी कापली पाहिजे, इथं उभी पाहिजे. जास्त योग्य कोणतं असं पद्धतीने तुमच्या नजरेने त्या गोष्टी तुम्हाला काय? एक प्रश्न गुणवत्ता आणू शकतो आणि बाहेर काढू शकतो. चला त्रिकोणी कागद आहे, गडी इकडे घातलेली आहे. गडी घातल्यानंतर वर्ण खाली गडी घातलेली. या ठिकाणी म्हणजे ही गडी या ठिकाणी अशी येते, ही गडी आहे ती या ठिकाणी या पद्धतीने येते. आणि घडी आल्यानंतर या ठिकाणी इकडे आलं इथेच कापलेला आहे. या ठिकाणी आता या ठिकाणी हा कापलेला आहे. आता या कापलेला हा तुकडा कुठेही नेला नाही. ही गडी उघडली तर फक्त इकडे येणार आहे. म्हणजे हा कापलेला आकार या ठिकाणी कापलेला त्रिकोणी आकार आहे. याच्यावरनं पाहिला तर दुसरा आणि तिसरा पाहिल्या पडतो. याच्यामध्ये हे कापलेला आकार इथं दिलेलाच नाही. आणि मग राहिलेल्या आकार 1 आणि 4 मध्ये पहा बरं कोणता येतो व्यवस्थित. कापलेला आकार म्हणल्यानंतर इथं कापलेला आकार सरळ मध्ये दाखवलेला आहे. कापल्यानंतर हे दिसेल का? हो नाही ना दिसणार. तर उत्तर येणार पर्याय क्रमांक 4. ओके. चला पुढे क्रमांक 33. 33वा प्रश्न. प्रति प्रश्न एक आपल्या पुढे आव्हान घेऊन येतो. 33 ते 36 काय म्हणलेलं आहे? तुकडे प्रश्नाकृतीमध्ये निवडा.
एक जुळला तुकडे किती आहे त्याच्यामध्ये 4 तुकड्यावरनं पाय 1 2 3 असे चालेल का लगेच कट करून टाका तुकडे किती आहे त्याच्यामध्ये 4 या चालेल का पहिला तिसरा या किती तुकडे 4 हे तुकड्याच्या संख्येवर बघितलं ती 1 आणि 3 कट झाला आता 2 आणि 4 राहिला याच्यामध्ये तुकड्याचे आकार पहा 2 लघुकोन त्रिकोण आहे आणि 2 कापण्या आहेत ओके आता या कापण्या आडव्या पण होऊ शकतात असं काही नाही की उभ्याच राहतील का फिरवून आकडून दिली तर आडव्या पण होणार 2 त्रिकोणाचे आकार पहा इथे त्रिकोणाचे आकार पहा इथे लहान आहे इथं मोठा आहे कोणता तर तो रेखाट उत्तर येणार आहे रेखमान चला पुढे प्रश्न क्रमांक 34 प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा असतो आता या ठिकाणी पहा या ठिकाणी एक त्रिकोण आहे या ठिकाणी एक त्रिकोण आहे आणि या वर्तुळाच्या एक प्रकारे पाकळ्या आहेत या वर्तुळाच्या पाकळ्या आता हे 2 त्रिकोण पाहिजेत आपल्याला म्हणजे हे 4 तुकडे आणि हे 2 6 तुकडे पाहिजे इथे तुकडे मोजारे किती होतात 1 2 3 4 बाहेरचे 4 8 तुकडे होतात इथे बघितले तर 1 2 3 4 5 6 आपल्याला 6 बाहेर जुळत आहेत इथे तुकडे पहा 1 2 आणि बाहेरच्या 4 6 जुळत आहेत इथे गोल आहे अखंड हे बारके तुकडे 4 हे 5 हे हा पर्याय कट होईल कारण इथं 6 तुकडे पाहिजे राहिला पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 पहिला कट झाला याच्यामध्ये जास्त तुकडे 8 तुकडे याच्यामध्ये 5 तुकडे म्हणून हा कट केला आता राहिला दुसरा आणि तिसरा आता याच्यामध्ये 5 आकार कसे आहे या पाकळ्या 4 आहेत या पाकळ्या 4 आहेत का याच्या 4 पाकळ्या 1 2च आहे इथं पाकळ्या आहे का इथं पाकळ्या आहे का नाही याच्यात 4 पाकळ्या आहेत हे 2 त्रिकोण आहेत उत्तरी पर्याय क्रमांक 3 चला पुढे प्रश्न क्रमांक 35 तुकडे पहा 2 काटकोन त्रिकोण आहेत आणि हे 2 चौकोन आहेत हे 2 काटकोन त्रिकोण आहे या पद्धतीचे तुकडे एकूण 4 पाहिजे 1 2 3 4 5 4 इथं पर्याय तुकडे याच्यामध्ये 2 3 4 5 चालतील का नाही याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 चालेल का म्हणजे दुसरा आणि तिसरा तुकड्यांची संख्या जास्त आहे पण करू शकतो याच्यामध्ये 1 2 3 4 इथे पण आहे 1 2 3 4 आता पहिला आणि चौथा दुसरा तिसरा पर्याय कट झाला पहिल्या आणि चौथ्यामध्ये फरक काय आहे दोन उत्तर येतात ह्या प्रश्नात 2 उत्तर येतात त्रिकोणाचा आकार लहान मोठे आहेत का सर ही फिरवून त्रिकोण खालचा सर खालचा त्रिकोण हा सर तो खालचा त्रिकोण फिरवून दिला त्रिकोण या ठिकाणी हा जो त्रिकोण आहे तो संपूर्ण पहा तुम्ही रचना करू शकत नाही ही जशी रचना पहा याच्यावर हे चिकटवलं आता हा तुकडा कसा चिकटवायचा जसा तसा हा आकार मला कसाही लावून दाखवा की इथं असा लावू शकतो मी आता याच तुम्हाला आरशाचं प्रतिबिंब करून घ्यावं लागतं इथं बरोबर आकार आहे का इथे लांबडा आकार डाव्या बाजूला पाहिजे मी तर लांबडा आकार कुठे उजवीकडे आहे का सेम टू सेम सेम आहे सेम आहे सेम आहे आता या ठिकाणी आकृती फिरवून घेतली तर ओके इथं देखील तसंच झालेलं आहे इथे देखील तसंच आहे 2 1 आणि 4 दोन्ही सेम आहे आणि या ठिकाणी सेम टू सेम अशी प्रश्नाकृती इथे जुळत नाही इथे जसं जुळत नाही ना इथे काय हा तुकडा बरोबर आहे हा तुकडा पाहिजे या आकृती पुन्हा फिरवून लावली म्हणजे तिकडे लावली अशा पद्धतीने होते थोडा संधीचा प्रश्न आहे बरोबर आहे 4 उत्तर बरोबर आहे आणि तसं म्हणायला गेलं तर एक ही चुकीचं आहे 4 ही चुकीचंच आहे तर 1 आणि 4 या आकृत्या सेम टू सेम फिरवून जुळत नाही हे भाग वेगळा काढावा लागतो जुळवावा लागतो फिरवून जुळवावा लागतो तोही असंच नाही फिरवून चला पुढे 36वा प्रश्न पहा क्वेश्चन नंबर 36 या ठिकाणचे आकार खूप बारकाईने पाहणं गरजेचं आहे
त्यामुळे तुकडे आहेत 1 2 3 4 4 त्रिकोण आहेत 440 त्रिकोण. किती आहेत त्रिकोण? 3 चालेल का? इथे किती तुकडे? 1 2 3 4 3 1 2 3 तुकडे. याही चालणार नाही, पहिलाही चालणार नाही. इथे 1 2 3 4 म्हणजे पहिला आणि तिसरा कट झाला. आता राहिला दुसरा आणि चौथा. फरक काय हो दुसऱ्या चौथ्यामध्ये? आकारांना. या ठिकाणी पाहायला मोठं या पद्धतीने त्रिकोण आहे का याच्यामध्ये? नाही, तो इथं आहे. म्हणजे बाकीचा हा त्रिकोण इथे जुळवतोय, हा इथेच आहे, इथेच आहे. उत्तर येणार पर्याय क्रमांक हो. चला 37 नंबर प्रश्न. आपल्याला प्रत्येक प्रश्न बारकाईने समजून घेणं गरजेचं असतं. तो समजला तर आपल्याला तो सोडवता येणार आणि सोडवलं तर आपल्याला गुणवत्ता यादीमध्ये लागणार होता. फार लपलेली आकृती 37 ते 40 लपलेली. आकार पहा, आडवी रेष, तिरकी रेष, तिरकी रेष, तिरकी रेष, आडवी रेष. म्हणजे आडवी रेष जिथं आहे तिथंच हे जमणार. यात आडवी रेष आहे का? नाही, कर्व रेष आहे. आपल्याला इथं आडवी दिसते तर पाहिलं पाहिजे 3 नंबरचा पर्याय करतो. आता ज्या ज्या ठिकाणी ही तिरकी रेष जुळते ना ते पाहिजे. पहा, आडवी रेष, तिरकी रेष. या ठिकाणी तिरकी रेष, इथं तिरकी रेष, आडवी रेष जुळतं इथं. इथे पहा, आडवी रेष, तिरकी रेष, तिरकी रेष, पुन्हा त्याला तिरकी रेष अशी नाही. त्याच्यामध्ये आहे का तसं? आडवी रेष, तिरकी रेष, पुन्हा अशी तिरकी रेष नाही. उत्तर येणार पर्याय क्रमांक 1. कुठे ते दाखवलेलं आहे. म्हणजे हे तुम्हाला बोटाने दाखवता आलं पाहिजे सोडवताना. चला पहा, पायऱ्यांसारखा आकार आहे. उभी आडवी, उभी आडवी, उभी तिरकी. हा इथे पहा, उभी आडवी, पहा उभी आडवी, उभी शेवटला तिरकी जुळलेली. इथं कुठे जुळलेली नाहीये तिरकी रेष. ही आकृती सगळी वर द्यावी लागली. इथं आहे का वरती ही रचना? नाही. इथे पहा बरं, इथे इथं तिरकी रेष आहे. तिरक्या रेषेला खालून पहा तिरकी रेष व प्रश्न क्रमांक 40 याच्यामध्ये बारकाईने पहा. आतले टोपण आहे का याला? पसरलं पाणी सांगते याच्यामध्ये काय आहे? प्रश्न क्रमांक 40 यामध्ये हा पाकळ्यांचा आकार. उभ्या रेषेला, एका रेषेला या वरती खाली पाकळी पाहिजे. बरोबर, पहिल्या पर्यायामध्ये आहे का उभ्या रेषेला? दुसऱ्या पर्यायामध्ये उभ्या रेषेला आहे का? आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये आहे का कुठे? उभी रेषा आहे, खालची पाकळी आहे पण वरती पाकळी नाही. चौथ्यामध्ये खाली पाकळी आहे, वरती पाकळी नाही. चौथ्यामध्ये वरती पण पाकळी आहे पण या पाकळीमध्ये फरक. ही पाकळी लहान आहे, ही पाकळी मोठी. ही अशी म्हणू शकतो, खाली अशी होऊ शकतो. ओके, उत्तर इथे पर्याय क्रमांक 2 मध्ये. या दोन्ही पाकळ्यांचं सारखं आहे, ते फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये जुळतात. चला पुढे प्रश्न क्रमांक 41 पाहूया. कडू कुठे आहे? तर एक ठिकाणीचा प्रश्न वाचा.
20 वेळा ही संख्या म्हणजे काय, एक संख्या 20 वेळा मांडणी केली म्हणजे त्यावेळी या संख्येची 20 पट केली म्हणजे याला गुणिले 20. बरोबर उत्तर किती येत आहे? 800. एक बरोबर. आता इथे सोडवत जाईल आपल्याला याच बाजूला पाठवलेल्या संख्या तिकडल्या बाजूला पाठवायचे. पहा बरं, हे 20 गुणिले तिकडे पाठवते काय होईल? भागिले म्हणजे काय होईल? x अधिक 20 हा इथे गणिताचा प्रश्न आहे. बरोबर 800 हे गुणिले 20 इकडे पाठवले भागिले 20. सोडवा हा भागाकार करा. 1 शून्याला 1 शून्य गेले 40 वर 20 बरोबर किती येणार आहे? चला पुढे 41वा प्रश्न. 3/4 7/12 मध्ये किती मिळाले म्हणजे 1/2 चालू काय? 1/3 3/4 7/12 मध्ये किती मिळाले म्हणजे बेरीज 1/2 येईल. बेरीज 3/4 4 म्हणजे गुणिले 3/4 7/12 मध्ये किती मिळवल्या? उत्तर 1/2 येईल. याचं समीकरण आपल्याला मांडता आलं. आता इथे या ठिकाणी नियम पदावलीचा अगोदर गुणाकार सोडवायचा असतो तर बेरीज करायची. हा गुणाकार सोडूया, संक्षिप्त करून देता येता ते घेऊया. त्या 3 ने 12 3 एके 3 3 चौक 12 या 7 ने जाते का कुठे छेदाला? नाही तर या छेदाने कुठल्या अंशाला? नाही. इथं अंशांचा गुणाकार केला 7 छेदाच्या नंतर गेला 16 अधिक याच्यामध्ये कोणती मिळवली? आपण x असे म्हणू शकतो. बरोबर 1/2. आता आपल्याला या x ची किंमत काढायची. याला मोकळं केलं पाहिजे. या x मध्ये 7/16 काय आहे? अधिक ते तिकडे पाठवले तर बोलायचं नुसतं बसायचं नाही. इकडे या x मध्ये 7/16 काय आहे? अधिक तिकडे पाठवले काय मांडणी? x बरोबर 1/2 वजा 7/16. आता वजाबाकी करायची असेल काय करावं लागेल? समान करावं लागेल. x बरोबर इथं 2 आहे तर 16 आहे तर नसावी काय? एलसीएम 16 आहे. या दोनाची किती पट होईल? छेदाची 8 पट केली, अंशाची 8 पट 8 मध्ये चिन्ह वजा आहे. इथं 16 मी छेदाची किती पट आहे? 1 पट, अंशाची 1 पट 8 7 गेले 1 उत्तर घेणार आहे 1 अंशाचे 16 म्हणजे 3/4 7/12 मध्ये 1/16 मिळवले तर उत्तर 1/2 येणार आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 43 हे बघा बंद झाला. प्रश्न क्रमांक 43 काय प्रश्न? बंद झाले. प्रश्न वाचले एकाने वाचा, व्यवस्थित वाचा. हा 2.07 गुणिले 3.56 ची अंदाजे किंमत किती? प्रथम दिलेल्या संख्या निकटतम दशांशात पूर्ण करा. प्रथम संख्या निकटतम दशांशात पूर्ण करा. दशांशामध्ये पूर्ण करा. ओके, दशांश चिन्हामध्ये आता या एककामध्ये आपल्याला दशांशात मध्ये पूर्ण करायचं. हे घर असतं ते दशांशात आणि हे घर असतं ते शतांशात. आपल्याला त्यांनी काय सांगितलं? अगोदर दशांशात पूर्ण करा. मग आता इथं दशांशात पूर्ण करायचे आपल्याला. याच्यानंतर किती अंकी घर आहे? एकच अंकी घर आहे. मग हे जर 5 तर 5 पेक्षा मोठा असेल तर ही संख्या काय न्यायची? पुढे न्यायची. आणि जर 5 पेक्षा लहान असेल तर आहे ते. मग हे दशांश नंतरचं घर किती आहे? 7 आहे. मग पुढे न्यायचं म्हणल्यावर काय होईल? 7 आहे म्हणजे 5 पेक्षा मोठे म्हणजे हे काय होईल? दशांश चिन्ह नाही समजलं 20 आहे. 20 काय होतील? 21 दशांश चिन्ह इथं मध्ये येणार. ओके, आता इकडलं हे दशांशाचं घर आहे आणि पुढलं घर काय आहे? 6. हे 5 पेक्षा मोठे म्हणजे ते काय करावं लागेल? ते
काय होईल संख्या ती 3 दशांश चिन्ह 6. आपल्याला पाढे पाठ आहे 21 चा पाढ आहे दशांश चिन्ह नाही समजून करा. 21 26 86 60 12 21 3 63 12 75 दशांश चिन्ह इथे एक आणि इथे म्हणजे दोन संख्येच्या अगोदर तर काही 7 दशांश चिन्ह 5 6 आहे का पर्यायामध्ये नाही. आता पूर्णांकामध्ये केले तर काय होईल बघा. इथे एककामध्ये पूर्णांकामध्ये एककात पूर्ण करायची राहिलेली संख्या 2 अंकी आहे. ही 50 किंवा 50 पेक्षा मोठी असेल तर पुढे जायचं 50 पेक्षा लहान असेल तर आहे. ही 50 पेक्षा मोठी म्हणजे काय उत्तर येतं 8. चला पुढे शतम स्थानी 5 असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी कमाल संख्या कोणती. कमाल म्हणले म्हणजे कसली पाहिजे किती अंकी पाहिजे. शतक स्थानी 5 शतम स्थानी म्हणजे शतक स्थानी 5 असणारी विविध अंकाचा वापर करून एखाद्या अंकाचा चालणार नाही. विविध अंकाचा वापर करून बनणारी कमाल संख्या. आता किती अंकी किती संख्या सगळ्या बघा बरं. आता याच्यामधली आता इथं आपल्याला बनवायची म्हणलं का 6 अंकी सगळे आहेत पर्याय. मग 6 2 4 7 आपल्याला जर बनवायचं म्हणलं शतकसाठी 5 येणार. अगोदर आपण मोठ्यात मोठी बनवूया ना म्हणून 8 7 6 5 4 ही झाली 6 अंकी. आपल्याला शतक स्थानी 5 पाहिजे. इथं तो दशक स्थानी आला तेवढाच फक्त इकडे घेतला हा इथे घेतला आणि हा पुढे ढकलला तर काय होईल 9 8 7 5 6 नाही त्यांनी त्याच्यानुसार आपण बदलायचं. आता इथं पर्याय करायची शतक स्थानी ठेवायचं. शतक स्थानी 5 नसणारी संख्या कट करून टाकायची. बाकी कोणते पर्याय कट होते. शतक स्थान 1000 स्थान 5000 स्थान काय 8 0 8 मग याच्यामधनं कोणता पर्याय कट होईल दुसरा कट. आता राहिला पहिला आणि तिसरा त्याच्यामध्ये मोठ्यात मोठी पाहिजे आपल्याला. मग त्या ठिकाणी हजाराचं स्थान पाहिजे. पहिल्या पर्यायात 1000 स्थानी किती 2 आणि तिसऱ्या पर्यायात 1000 स्थानी कोणतं येईल उत्तर पर्याय क्रमांक 1. पुढे 45 407 या अंकाचा उपयोग करून जेव्हा अंकाचा पुनर्वापर करण्याची अनुमती नसेल जे अंक तुम्ही रिपीट वापरू शकत नाही तर 3 अंकी संख्येची बेरीज किती 4 0 आणि 7 हे 3च अंक आहे. पुन्हा तुम्ही म्हणा की 7 3 वेळा वापरून 777 बनेल नाही चालणार. म्हणजे 4 0 7 हेच अंक वापरायचे आणि ज्या संख्या 3 अंकी संख्या तयार होती त्याची बेरीज. आता 3 अंक संख्या किती तयार होती अंक वेगळे वेगळे असं समजलं तर 6 संख्या तयार होती. एक अंकामध्ये एकच संख्या 8 आणि 400. आता 0 जर वापरला तर 7 आणि 400. आता 0 जर वापरला तर 47 आणि 84. या 3 अंक आहेत का हे चालतील का. हे दोन्ही पर्याय आपल्याला हे कट करायला लागतील. यांची बेरीज विचारली त्याची बेरीज करा. 1100 अकेले 7 4 11 आणि खर्च 1202 अकेले 7 4 11 आणि 7 4 11 सोडून 22 ने 23 उत्तर काय झाले 2321. होता पर्याय प्रश्न 46वा प्रश्न. प्रत्येक प्रश्न आपण व्यवस्थित समजून घेतो व्यवस्थित लिहून घ्या समजून घ्या. तर हा 45 झाला 46वा प्रश्न. काही प्रश्न अगदी सोपे असतात काही मात्र तुमची परीक्षा पाहणार असतात. एका टोपलीत 12 15 आणि 18 याप्रमाणे फुलांच्या माळा तयार केल्यास प्रत्येक वेळी 3 फुलं उरतात तर त्या टोपलीत कमीत कमी किती फुले असतील. काय करावं लागेल 12 15 18 यांचा लसाल 12 15 18 मूळ अवयव पद्धतीनं पाढे पाठ असतील तर हे खूप सोपं आहे. तिन्ही संख्यांना भाग द्यायला अशी संख्या 3 3 चौक 12 3 अकराशे 15 3 सक 18. तिघांना जातो का नाही म्हणजे याचा मसावी 5 असा
या तिन्ही संख्यांना भाग जाणारी लहान मोठ्यात मोठी संख्या 3 आहे. त्यापेक्षा मोठी कोणती संख्या नाही की ज्याने या तिघांनाही भाग जाईल. हे मसाले आहे. आता लसावी काढायचे 2 ला भाग जातो का? 2 संख्यांना 2 ने जातो. 2 दुनी 4 2 त्रिक 6 ते 5 तसे. आता याचे परिणाम फॅक्टर पडतात का अवयव? नाही, या मूळ संख्या मी एका शेवटपर्यंत न्यायचा घ्यावा लागेल. आणि मग ते 3 5 15 15 दुने 30 30 दुने 60 60 त्रिक 180 अशी संख्या आहे की ज्याला 12 ने पूर्ण भाग जातो, 15 ने पूर्ण जातो, 18 ने पूर्ण भाग जातो. पण प्रत्येक 3 फुलं शिल्लक असतात. ती 3 फुलं काय करावी लागतील? यात ऍड करावी लागतील. म्हणजे किती फुलं आहेत त्या टोपलीमध्ये? 183 फुलं आहेत. चला 47वा प्रश्न. 7च्या पटीत येणाऱ्या पहिल्या 27 संख्यांची सरासरी. 7च्या पटीत येणाऱ्या 27 संख्या. आता 27 जो आपल्याला करावं लागेल. आता पहिली संख्या 7 आहे. 27वी संख्या काय येणार आहे? पहिली संख्या 7. राहिल्या किती संख्या रे? मी वेगवेगळ्या पद्धती तुम्हाला सांगतो. पहिली संख्या 7 आहे. राहिल्या किती संख्या? 26 राहिल्या. प्रत्येक संख्येला फरक कितीचा असतो? 7 7 चा. जर 27वी जर संख्या काढायची असेल तर ही पहिली संख्या आहे. याच्यामध्ये अधिक राहिल्या 26 संख्या म्हणजे 26 गुणिले 7 ही एक पद्धत आहे. ओके. ही 27वी संख्या कोणती ते यामध्ये उत्तर निघेल. 26 7 42 असे 182 अधिक हे 7 189 ही 27वी संख्या आहे. आणि मग आपल्याला त्याची सरासरी काढायची आहे. मग इथं सूत्र आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2. मग 7च्या पाड्यातली पहिली संख्या 7 आहे. 7च्या पाड्यातली 27वी संख्या 189. म्हणजे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या किती आहे? त्या 27 भागिले 2 ही त्यांची बेरीज येईल. सरासरी काढायची असेल तर या बेरजेला पुन्हा 27 ने भागलं पाहिजे. हे इथं लक्षात आलं पाहिजे. मी बेरीज काढून पुन्हा त्याला 27 ने भागत बसण्यापेक्षा बेरजेचं समीकरण मांडलं. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या भागिले 2 केलं की बेरीज येते. आणि आजची सरासरी पाहिजे किती संख्या आहे? 27 म्हणून भागिले 27 केलं. अगोदर हे 27 ला 27 आपल्याला इथं संक्षिप्त रूप देता येतं का? हे कंस म्हणून धरलाय. मात्र या 2 ने आपल्याला ह्यातल्या कुणाला किंवा 27 याने 189 ला भाग नाही लावता येत. तर कंस हे कंस अगोदर सोडवायचा असतो. 179 अधिक 7 189 आणि 7 196. इथे अगोदर मांडणी काय करायला पाहिजे? 196 गुणिले 27 भागिले 2 गुणिले 27 आणि मग संक्षिप्त रूप द्यायला पाहिजे. इथं असं दिलं त्याला खूप लक्षात आलं पाहिजे काही. ओके. मग इथं मग 27 एके 27 आणि 27 एके 27 या 2 ने लावलं तर 2 9 18 एक राहिली का की 1 7 16 2 18 त्याची सरासरी काय येणार आहे? 98. मी पहिली अधिक संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 एवढं केलं तरी जमतं. पहिली संख्या शेवटची संख्या भागिले 2 एवढं सरासरी. तर प्रश्न क्रमांक 48. 48वा प्रश्न पहा. 4137 भागिले 1.7. 4137 भागिले 1.75 बरोबर 2364. 2364 हेच गणित मग इथं दिले. फक्त याच्यात दशांश चिन्ह आपल्याला बदललेलं आहे. इथे काय दिलेलं आहे? 41.37 भागिले 17.5 बरोबर किती? आता जर हे दशांश चिन्ह हे मांडणी व्यवस्थित करून याची दशांश चिन्ह काढून टाकायचं आपल्याला. आता हुशार मुलगा कसा करणार ते पण सांग. अधिक नाही ते भागिलेचं चिन्ह आहे. अधिक करून येत नाही तिथं. 4137 मध्ये 1.75 मिळवलं 2364 येईल का? आता या कॉम्प्युटरचा काही दोष पण आहे.
त्यातला हा एक दोष आहे. भागिलेचं चिन्ह तुमच्या लॅपटॉप वरती भागिलेचं चिन्ह नाही, तुमच्या मोबाईल मध्ये आहे, कीबोर्ड मध्ये आहे. ते भागिलेचं चिन्ह देता येत नाही, त्यामुळे तो गोंधळ होतो की तुम्हाला परीक्षेमध्ये पेपरमध्ये जाणवलं असेल हे तिथं भागिले आहे का अधिक आहे. भागिलेचं चिन्ह अधिक सारखं दिसतं, त्यामुळे ते समजून घ्या. आता इथं पहा, हुशार लोकांनी उभी मांडणी केली तर त्याला लगेच कळणार. पहा 41.37 भागिले 17.5 त्याचं उत्तर केलं, उत्तर ते देणार आहे 2364. फक्त बदल कुठे होणार आहे दशांश चिन्हामध्ये. आता या पुढल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. 41 भागिले 17 भागलं 17 पडे 41 पेक्षा लहान, 17 दुने 34 आहे. भाग 2 चा लावला 41 बद्दल 34 गेले, किती राहणार आहे 7. आता तुम्ही संख्या कुठली घेणार आहे दशांश चिन्हाच्या पुढची, म्हणजे इथं तुमचं दशांश चिन्ह येते, उत्तर इथे येणार आहे, हे उत्तर येणार आहे. म्हणजे इथं हे मांडून सोडवत बसायचं नाही. हे फक्त पूर्णांक संख्या काय आहे 41, इथं पूर्णांक आहे 17. 17 ने 41 ला भागायचं, 17 दुने 34. बाकी काय राहील त्याच्या पुढे घेताना दशांश चिन्हाच्या पुढली आली म्हणून दशांश चिन्ह आहे, म्हणजे उत्तर 2 दशांश चिन्ह येणार. 2 दशांश चिन्ह 3 6 4 कुठे कसं केलं तरी हे त्या उत्तरात बदल कधी होणार नाही. कळतंय? हुशार मुलाने ही पद्धत वापरायची. आता जो हुशार नाही त्याने ही पद्धत फक्त मांडून घ्यायचं उभ्या मांडणीमध्ये. 4137 भागिले 1.75 बरोबर 2364 उत्तर येते. पण आपल्याला हे गणित दिलेलं आहे. आता इथं दशांश चिन्ह काढून टाकायचे. दशांश चिन्ह काढायची म्हणजे काय करावं लागेल, इथं छेदामध्ये 2 घरं पुढे जावं. अंशात कधी दशांश चिन्ह ठेवायचं नाही, अंशात नाही. त्यामुळे आहे हे तर गणित तुम्ही सोडवलं तरी काय हरकत नाही. फक्त या गणितासारखे हे गणित करून घ्यायचे. ही मांडणी पण उभी करून घ्या. 41.36 भागिले 17.5. इथे 17.5 होत आहे का 1.7. इथं आपल्याला 17.5 करायचं म्हणजे काय करावं लागेल, तिथे 1.75 दशांश चिन्ह इकडे घ्यावं लागेल. हे दशांश चिन्ह पुढे ढकललं जे मागे ढकलावं लागते. मग याचा जेव्हा आपण इथलं मागे ढकलतोय, म्हणजे इथलं पण तुम्हाला मागे ढकलावं लागेल. मग इथलं एक घर मागे ढकललं, इथे घेतलं म्हणजे प्रश्न आपण आपल्याला जे सांगितलं होतं त्याच्याशी आपण जुळवतोय. इथलं एक घर मागे घेतलं तर वरती पण एक घर मागे घ्यावं लागेल. जे आहे ते एक घर मागे घेतलं, इथं मागे घेतलं म्हणजे आपण फक्त छेदाला छेद जुळवलाय. आता जेव्हा छेदाला छेद जुळवल्या नंतर दशांश चिन्ह बघा पण किती संख्या अगोदर आली, तर खाली छेदाला छेद सारखा झाला. ओके, उत्तर हेच येणार आहे 2364. मी मांडून टाकलं उत्तर अगोदर. आता वरती पूर्ण संख्या होती 4137. इथं आता पूर्ण संख्या आहे का, इथं पूर्ण संख्या नाही. इथं 3 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह, उत्तरा देखील 3 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह द्यायचं. 1 2 3 संख्येच्या अगोदर. म्हणजे छेदाला छेद तुम्ही जुळवला, अंशामध्ये काय बदल झाला, 0 असते तर आपण दशांश चिन्ह पुढे घेतले असते, ते पण करणार करून दाखवणार. छेद आपण सारखा इथे 1.75 होता, इथं बी आपण दशांश चिन्ह मागे घेतलं, खालचं घेतलं मग वरचंही मागे घेतलं. मागणी दिलं होतं आपल्याला 41.37 इथे आणि इथे दशांश चिन्ह होतं. आपल्याला इथं प्रश्नामध्ये दिलं होतं 1.75 ने भागायचं, म्हणून आपण इथे 1.75 ने भागण्यासाठी एक घर मागे घेतलं, म्हणून अंशातही मागे एक घर घेतलं. गणित झालं 4.137 भागिले 1.75. जेव्हा 4137 ला आपण 1.75 ने भागलं 2364 आलं. इथे 2364 येणार आहे, फक्त काय बदलणार आहे दशांश चिन्ह. आता इथे छेद बरोबर जुळवला, अंश जुळवायचं म्हणजे 3 घर पुढे जावं लागेल. आपण ते जुळवत बसायचं नाही, फक्त छेद जुळवायचं. दशांश चिन्ह अंशात किती घर अगोदर आहे 3, उत्तरात पण 3 घराच्या अगोदर दशांश चिन्ह आहे. ही पद्धत जास्त बेटर आहे, तुम्हाला कळण्यासारखी आहे. चला पुढे 49वा प्रश्न. 49वा प्रश्न आहे
125 मिलीमीटर बरोबर किती मिली? मिलीचे मीटर करायचे. सरळल्या काय करायचं? मिली, सेंटी, डेसी आणि मीटर. 125 मिलीमीटर शेवटचा 5 मिली मध्ये 125 मिली. याचं काय करायचंय? मीटर करायचे. आपल्याला मीटर पर्यंत शून्य द्यायची. मीटरचं जर मोकळं आहे इथं शून्य द्या. उत्तर कशात सांगायचंय? मीटर मध्ये. म्हणून मीटरच्या नंतर दशांश चिन्ह, मीटरच्या नंतर दशांश चिन्ह दिलं. काय होईल उत्तर? 0.चिन्ह 1, 2, 5 मीटर. हे जर डेसी मध्ये सांगायचं असतं तर काय आलं असतं? 1.2, 5. हे सेंटी मध्ये सांगायचे असते तर आणि नुसतं हे नाही गरजेचं रे. 12.5 या उत्तराला 0 किंमत आहे. 12.5 सेंटीमीटर हे सांग, परिमाण सांगितलं पाहिजे. 12.5 काय दगड तोंड का? परिमाण जर सांगायला तर नुसतं ही संख्या काय पहिलीच्या मुलालाही वाचायला येईल. काय काय लिहिले? 12.5 पहिलीचं मुलगाही वाचतंय. आपल्याला परिमाण महत्व. मी जर मिली मध्ये सांगायचं म्हटलं की मिलीचा दशांश नाही 125 मिली. ज्याच्या परिमाणामध्ये सांगायचं त्याच्यामध्ये शून्य द्या, दशांश त्या संख्येनं त्या घराच्या नंतर द्या आणि संख्या वाचा. एवढं सोपं आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 51. 50 3 आणि 5 याची गुणिले असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्येची संख्या किती? इथं काय प्रश्न आहे पहा. इथे प्रश्न चुकलाय, समजून घ्या. तुम्हाला कळला असेल प्रश्न. 3 आणि 5 यांची गुणित असलेल्या पहिल्या 100 संख्येमध्ये किती संख्या आहे? असा प्रश्न. 3 आणि 5 ची गुणित म्हणजे 3 ने पण भाग देईल आणि 5 ने पण जाईल अशी संख्या कोणती? याचा अर्थ 3 आणि 5 चा लसावी एलसीएम किती येतो? 3 ने पण भाग देईल 5 ने पण भाग देईल अशी संख्या 15. मग 100 मध्ये किती आहे? 15 ची गुणित पहा. 15 15 2 30, 15 3 45, 15 4 60, 15 5 75, 15 7 90, 15 7 5 दशे चालेल का? नाही. तर ती 100 च्या पुढे. म्हणजे 100 मध्ये किती आले गुणित? 6 गुणित आलेले आहेत. त्यामुळे उत्तर पाहिजे पर्याय क्रमांक 4 6. अ चा पगार ब पेक्षा 25% जास्त आहे. आता हा प्रश्न 8वीच्या लेवलचा आहे. 5वीला तो समजलाच पाहिजे. आणि 5वीच्या इथं चालत नाही. नवोदयला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचे म्हणल्यावर तुमची तयारी ती पाहिजे. अ चा पगार ब पेक्षा 25% जास्त आहे तर ब चा पगार अ पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे? अ चा पगार ब पेक्षा 25% जास्त आहे. ब चा पगार जर 100 मानला तर अ चा पगार किती होईल? अ चा पगार ब पेक्षा 25% जास्त आहे. म्हणजे 100 25% याचा अर्थ 100 आला 25. मग अ चा पगार जास्त आहे ब पेक्षा. 100 चे 25% किती होतात? 25. 25 ना जास्त म्हणजे ब चा पगार 125. तर आपल्याला विचारलेला आहे ब चा पगार अ पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे? आता जर याच्यामध्ये बघितलं आपण साध्या भाषेत बघितला ब चा पगार अ पेक्षा 25 रुपयांनी कमी. म्हणजे 125 मधनं 100 वजा केले तर 25 ने कमी. आपल्याला टक्केवारीमध्ये पाहिजे. 125 ला 25 कमी, 100 ला 25 कमी नाही. 125 पेक्षा 25 ने कमी. म्हणजे याची मांडणी होईल 125 ला 25 कमी तर 100 आला किती? 125 ला 25 रुपये कमी तर 100 ला किती? म्हणजे टक्क्यामध्ये. याची मांडणी होईल x बरोबर 100 गुणिले 25 भागिले 125. 25 ने संक्षिप्त होऊन द्या. 25 25, 25 5 25 असेल. 5 ने इकडे दिलं 5 दोन्ही 10 वरच्या 0 उत्तर येणार 20% कमी आहे. ब चा पगार अ पेक्षा 25% कमी आहे. चला प्रश्न क्रमांक 52. जर 50 वस्तूंची विक्री किंमत 60 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी असेल तर शेकडा नफा किती? 50 वस्तूंची विक्री, 50 वस्तूंची विक्री आणि 60 वस्तूंची खरेदी.
60 वस्तूंची खरेदी. आता 1-1 रुपया मांडली तरी काय अडचण नाही. ती एका वस्तूची खरेदी 1 रुपया मांडायची. एका वस्तूची खरेदी 1 रुपया मांडली. आता हे रुपयामध्ये मांडलं ते इथं दशांश चिन्हामध्ये उत्तर येईल. तुम्ही 100 रुपये एका वस्तूची मांडली तर ते जास्त बेटर होतं. तुम्हाला आवडेल ती पद्धत बघा. एका वस्तूची खरेदी 100 रुपये मांडली. एक वस्तू खरेदी 100 मांडली. खरेदी 100 रुपये मांडली. खरेदी 100 मांडली. म्हणजे आपल्याला जर 100 पेक्षा जादा विक्रीची किंमत आली तर तेवढे टक्के नफा. किती जेवढी वाढली ना 100 पेक्षा जादा तेवढे नफा 100ला. म्हणजे हे लगेच टक्केवारी केलं म्हणून मी 100 मानायचे. तुम्ही 1 मांडली 10 रुपये मांडली तर उत्तर येतं. पण कोणाला टक्केवारी काढावी लागते. मी काढावी नाही म्हणून इथं रूपांतर काय करायचं 100 वस्तू 100 रुपयाची खरेदी मानायची. मग 60 वस्तूंची खरेदी किंमत किती येते. एका वस्तू 100 मांडली म्हणजे 60 वस्तूची 60 गुणिले 100 उत्तर काय आली. हा 1 0 हे 2 0 3 0 म्हणजे 6 1 6 किती आली 6000 रुपये ही काय आली खरेदी. आणि एवढ्या रकमेला काय करतोय आपण 50 वस्तू काय करतोय विकतोय. 50 वस्तू विक्री 6000 रुपये. एक वस्तू केवढ्याला विकू एका वस्तूची खरेदी 100 मांडलं. मग त्यांनी गणिता म्हणले 50 वस्तूची विक्रीची किंमत 60 वस्तूच्या खरेदी. एका वस्तूची खरेदी 100 मांडली तर 60 वस्तूची खरेदी 60 गुणिले 100 6000. 6000 रुपयाला आपण काय करतोय 50 वस्तू विक्री. म्हणून तर 50 वस्तू विक्री 6000 रुपये. एक वस्तूची विक्री केवढ्याला कसं काढाल. एक वस्तूची विक्री 6000 भागिले 50. 1 0 1 0 घालवा 5 ने घालवा 5 1 1 5 बाकी 1 0 0 10 5 गुणे 10 वरती 0 0. 120 रुपये काय झाली विक्री आहे. खरेदी किती होती तुमच्या वस्तूची 100. खरेदीपेक्षा विक्री जास्त आहे का. खरेदी 100 विक्री 120. खरेदीपेक्षा विक्री जास्त आहे का जास्त. म्हणजे इथे तुम्हाला नफा होईल का तोटा होईल. किती नफा होईल 20 रुपये. 100 रुपयाला 20 रुपये याचा अर्थ काय होणार आहे 20% नफा. आपल्याला हेच विचारलं तर 20% नफा होणार आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 53. प्रश्न आहे. एका आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. आयताची परिमिती 36 मीटर असेल तर आयताचे क्षेत्रफळ. आकृती काढा. आयताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. ही जर तुम्ही लांबी रुंदी x मानली तर लांबी येणार आहे 2x. याची परिमिती किती येणार आहे काय सूत्र आहे परिमितीचं. पेरिमीटर बरोबर लांबी आणि रुंदीच्या बेरजेची दुप्पट. बेरची बेरीज किती येते 2x आणि x ची बेरीज 3x बरोबर 3x ची दुप्पट करावी लागेल. लांबी आणि रुंदीची दुप्पट बरोबर परिमिती किती दिली 36. हुशार मुलगा काय करतो परिमितीची नेमपट करतो. हे जे आहे त्याची दुप्पट करतच नाही. मी तर हुशार मुलगा तशा पद्धतीचा. मी तर त्याची दुप्पट केली 3x ची दुप्पट 6x बरोबर 36. x बरोबर येणार आहे 36 भागिले 6 केलं तर उत्तर येणार आहे 6. ही x ची किंमत. याचा अर्थ रुंदी किती आहे 12. लांबी किती येणार आहे त्याची दुप्पट 12. रुंदी 6 लांबी 12. मग इथं हुशार मुलगा काय करेल लांबी मानली तो रुंदी x मानली 2x. 3x बरोबर 36 च्या निम्मे 18. 3x बरोबर 18 x बरोबर 6. रुंदी 6 लांबी 12. याचं क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. लांबी 12 रुंदी 6 72 चौरस सेंटीमीटर. क्षेत्रफळ आहे ते चौरसामध्ये मोजलं जातं. तर आपण एक 54वा प्रश्न आहे. 54वा प्रश्न. दोन संख्यांचा मसावी 12 लसावी 240 तर लहान संख्या कोणती. आता इथं आपण लहान 240 हा लसावी आहे आणि 12 मसावी आहे. इथं सूत्र आहे लसावी भागिले मसावी
बरोबर असामायिक अवयव यांचा गुणाकार येतो. असामायिक अवयव, असामायिक अवयव. लसावी आला 240 आणि मसावी आला 112 दिलेला आहे. तर किती येईल बाग? 12 एके 12, 12 दुनी 24, वरती 0 आहे 0. हा 20 हा असामायिक दोन अवयवांचा गुणाकार आहे. ते कॉमन काय निघणार नाही. अशी संख्या शोधायची ज्यांच्यातला फरक कमीत कमी असेल आणि त्याचा गुणाकार 20 आला. 1 गुणिले 20 पण चालेल. 1 आणि 20 याचा गुणाकार येतोय. 2 आणि 10 येतोय. 4 आणि 5 येतोय. यातला कोणता घ्यायचा? 1 आणि 20 का नाही घ्यायचा? त्याच्यात कॉमन 1 निघतोय. 2 आणि 10 का घ्यायचा नाही? या 2 आणि 10 मध्ये कॉमन 2 निघते. मी कॉमन निघलं नाही पाहिजे म्हणून इथं काय घेतलं पाहिजे? 4 आणि 5. आणि तुम्हाला जर लहान संख्या काढायची असेल तर हा लहान अवयव गुणिले मसाले. मसाले किती दिलेला आहे? 12. लहान संख्या 12 चोक 48. मोठी संख्या पाहिजे असेल मोठा अवयव गुणिले मसाले केलं 12 पंचे 60. लहान संख्या 48 आहे, मोठी संख्या 60 आहे. याचा मसाले काढला तर 12 येतो. या दोघांचा लसावी काढला तर 240 येतो. या पद्धतीनं हा प्रश्न सोडवण्याला आपल्याला पाहिजे. तर पुढे 55 प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 55. प्रश्न आहे 5,000 रुपयाचे काही दराने 3 वर्षाचे सरळ 1,200 रुपये होते. त्या दराने 4,000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज. अगोदर इथं तुम्हाला व्याजाचा दर काढायचा. 5,000 रुपयाचं 3 वर्षाचं सरळ व्याज 1200. दर काढायचा. दर कसा काढतो आपण? काय सूत्र? व्याज बरोबर मदत भागिले 100 हे सर्वसाधारण मुलगा वापरतो. पण आपल्याला हुशार आपण आहोत. दर बरोबर व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले कालावधी. व्याज किती दिलाय? व्याज किती दिलाय? 1200 रुपये. 5,000 रुपयाचं 3 वर्षाचं मुद्दल आहे 5,000 रुपये. कालावधी आहे 3 वर्षाचं. व्याज 1200 रुपये. इथं दर नाही. काय 2 शून्याला 2 शून्य घालवा. या 3 ने लावा 3 एके 3, 3 चौक 12 वरती 2 शून्य आणि या 5 ने लावा 5 48. 5,000 आहे. 5,000 आहे. तर इथं अजून एक शून्य जाईल. काय इथं 3 शून्य आहे. 3 शून्य आपण घालूया. 3 शून्य घालूया. ही 3 शून्य इथली 2 शून्य घालवली. इकडला 1 शून्य घालवला. ओके. आता या 3 ने लावलं 3 चौक 12 वरती 1 शून्य. 5 ने 5 एके 5 5 48. दर किती येणार आहे? दर 8% दर. आता या दराने त्यांनी म्हणलेलं आहे 4,000 रुपयाचं 5 वर्षाचं सरळ व्याज. आता सरळ व्याजाचं सूत्र व्याज बरोबर मुद्दल. मुद्दल आता वेगळे आहे. 4,000 रुपयाचं 5 वर्षाचं विचारलंय. मुद्दल 4,000 दर 8%. कालावधी 5 वर्ष भागिले 100. 2 शून्याला 2 शून्य घालवा. 8 पंचे 40. 40 गुणिले 40. 40 गुणिले 40 वरचे 2 शून्य वाटून टाकले. 4 गुणिले 16. 1,600 रुपये त्याचं व्याज देणार आहे. तर आपण 56वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 56. एक काम 15 मुली का 5 स्त्रिया 20 दिवसात पूर्ण करतात. एक काम 8 स्त्रिया आणि 6 मुली किती दिवसात पूर्ण करतात? एक 15 मुली किंवा 5 स्त्रिया शिकवली का ही ट्रिक तुम्हाला? एक काम 15 मुली किंवा 5 स्त्रिया किती दिवसात करतात? 20 दिवसात करतात.
तर तेच काम 8 स्त्रिया आणि 6 मुली किती दिवसात पूर्ण करतात? आता बेसिक पण तुम्हाला सांगेन मी इथं. इथं 15 मुली आहेत. त्या इथं मुली स्त्रिया 15 मुली, मुलीच्या खाली मुली, स्त्रियाच्या खाली स्त्रिया. आता इथं उलट आहे. 8 स्त्रिया कुठे लिहिल्या पाहिजे का? इथे. 6 मुली इथे. आता 20 दिवसात करतात. इथं दिवस 20. मांडणी करताना पाणी लक्ष द्या. अवघड ठीक आहे, फक्त मांडणी जर तुम्ही व्यवस्थित केली तर परफेक्ट येणार. गणित कसं सोडवायचं पा? यांचा तिरकस गुणाकार करायचा, याचा तिरकस गुणाकार करायचा. हो नाही, या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा आहे, या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा. इथं काय पाच 15 गुणिले 8 गुणिले इथं म्हणजे 6 गुणिले 5 गुणिले 20 गुणिले 8 भागिले 6 अधिक 8 यांची बेरीज करायची म्हणजे भागायची. इकडे 20 अधिक 8 15 अधिक 8 अधिक 6 अधिक 5 अधिक 20 अधिक 8 15 ते 120 होईल. गुणिले 6 पंचे 30 होईल. 60 ते 160 होईल. भागिले 15 ते 23 होईल. अधिक 6 पंचे 30 होईल. एवढंच करायचं, ह्याचं नाही, ह्याचं नाही करायचं, त्याच्यामध्ये नाही ऍड करायचे. बेसिक पद्धतीने जाऊया आपण. डायरेक्ट मांडणी उद्याची मी तुम्हाला सांगितले. पाहिजे 15 मुली किंवा 5 स्त्रिया म्हणजे 20 दिवस करतायत. 15 मुली यांना 20 दिवस लागतात. एका मुलीला किती दिवस लागतील? 15 गुणिले 20 15 गुणिले 20 केलं तर 300 दिवस लागतील एका मुलीला. एका मुलीला करण्यासाठी 300 दिवस लागतात. म्हणजे एक मुलगी एका दिवसात किती करेल? एका दिवसात 1/300 काम पूर्ण करेल. 15 मुलींना 20 दिवस लागतात. 15 गुणिले 20 केले तर 300 दिवस लागतील एका मुलीला काम करण्यासाठी. मग एक मुलगी एका दिवसात किती करेल? 300 भाग कामाचे केले तर त्यातला एक भाग. आता 5 स्त्रियांना 20 दिवस लागतात. एका स्त्रीला किती दिवस लागतील? रोज 5 स्त्रिया असं लावलं तर 20 दिवस लागतात. एका स्त्रीला किती लागतील? 5 गुणिले 20 म्हणजे 100 दिवस लागतील एका स्त्रीला. मग एक स्त्री एका दिवसात किती काम करेल? 1/100. आता यांनी काय म्हणलेले पहा, 8 स्त्रिया आणि 6 मुली सगळे लावलेत कामात.
एक स्त्री एका दिवसात किती करते? 1/100. 8 स्त्रिया आणि 6 मुली यांना किती दिवस लागतील विचारले. 8 स्त्रियाला, एक स्त्री एका दिवसात 1/100, मग 8 स्त्रिया 8/100 करते. एक स्त्री एक मुलगी एका दिवसात 1/300, मग 6 मुली 6/300. याला संक्षिप्त रूप द्या म्हणजे सोपं जाईल. ज्याद्वारे आपल्याला संक्षिप्त रूप द्यायचं. पुन्हा छेद सारखा करावा लागणार आहे. संक्षिप्त रूप देण्याची डायरेक्ट इथं सोडवलं तरी चालेल. आता 100 तर 300 तर लसावी किती होईल? 300 होईल. म्हणजे याची किती पट होणार आहे? 3 पट. छेदाची 3 पट झाली आवश्यक 3 पट 8 3 24. इथं छेदाची 1 पट झाली आवश्यक 1 पट 6. म्हणजे 24 अधिक 6 30/300. एका दिवसात होणार काम. संक्षिप्त रूप दिलं तर एका शून्याला 1 शून्य घालवला 3/30. त्याला संक्षिप्त रूप दिलं तर 1/10 एका दिवसात. म्हणजे 8 स्त्रिया आणि 6 मुली एका दिवसात 1/10 काम पूर्ण करतात. 2 दिवसात 2/10, 5 दिवसात 10 दिवसात. म्हणजे हे तुमचं मांडलं एवढे दिवस होतात. 10 चे 20 एवढे दिवस. जे काम पूर्ण होण्यासाठी 8 स्त्रिया 6 मुलींना किती दिवस लागतील? 10 दिवस लागतील. ही साधी सोपी पद्धत आहे. ही पद्धत मी तुम्हाला नेक्स्ट टाइमला पुन्हा एकदा मी समजून सांगतो. ओके. याच्यामध्ये थोडंसं इकडे बोलणं होतं. 14 20 30. चला पुढे. आणि या पद्धतीने लागले 2 मिनिटे येतील आपल्याला. पुढचा हा प्रश्न क्रमांक 56 झाला. 57 वापरा. 42 अधिक 1/10. 42 अधिक 1/10 अधिक 1/100 अधिक 1/1000 बरोबर किती? आता सर्वसाधारण मुलगा छेद सारखा करून करेल. आता हुशार मुलगा कसा करेल तेही सांगेल मी. 1 10 100 1000 छेद सारखा काय होईल? 1000. इथं छेदाची 1000 पट करावी लागली. अंशाची 1000 पट 42,000 होईल. इथे 10ची 1000 काढली 100 पट होते. छेदाची 100 पट अंशाची 100 पट 100 होईल. इतर 100चे 1000 काढले 10 पट होईल. याची 10 पट होईल 10. आणि याची 1 पट आहे. अंशाची 1 पट आहे. आणि याची बेरीज केली तर 42,111 येईल. छेदामध्ये 1000 आहे. तर 3 शून्य दशांश चिन्ह 3 संख्येच्या अगोदर उत्तर येणारे 42 दशांश चिन्ह 111. आता हुशार मुलगा काय करणार? 42 पूर्ण आहे. 42 म्हणजे 1/10 म्हणजे काय असतं? एका संख्येच्या अगोदर दशांश. अंश मांडाने एका संख्येच्या अगोदर दशांश. 1/100 म्हणजे काय? 2 शून्य म्हणजे 2 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह. वरचा अंश मांडा 2 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह येतं का? येतं. 1000 छेद आहे आणि 3 संख्येच्या अगोदर दशांश चिन्ह अंश मांडतात. उत्तर एका ओळीमध्ये येतं. पण याला हुशार तेवढा मुलगा असला पाहिजे. तर हा प्रश्न क्रमांक किती झाला? 58वा प्रश्न घ्या. 57 झाला. 58वा प्रश्न. पाचशे 50 मीटर लांबीची रेल्वे एका विद्युत खांबाला 11 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती? आता इथं का वेग बरोबर अंतर भागिले वेळ बोलायचं कसे त्याला? हा. जर आपल्याला अंतर काढायचं असेल तर 5/18 करा. बाकीचा 18/5. आता इथं अंतर आहे 550 आणि 11 वेळ आहे. 550 वेळ 11 सेकंद गुणिले 18/5 करा. 11 एके 11 3 5 55. हा 0. त्या 5 ने दिलं 5 एके 5 5 10 50. 18 गुणिले 10
180 सेकंद आणि मिनिटामध्ये करायचं म्हणजे याला भागिले 60 करावं लागेल म्हणजे उत्तर किती येणार आहे 3 मिनिटे. आता हे समजून कसं घ्यायचं ते अवघड वाटतं, ते लक्षात येत नाही. 18/5 518 कळतं ते सरावाने. मी तर काय दिलेलं आहे तिनं की 550 मीटर लांबीची रेल्वे, असा जर एक खांब असेल त्याला 550 मीटर लांबीची रेल्वे असेल, इंजिन पुढे गेलं इथं तर मग बोगदा ओलांडला, तो खांब ओलांडला का नाही, संपूर्ण रेल्वेने ओलांडला पाहिजे. 550 मीटर अंतर जेव्हा इथे जाईल तेव्हा इंजिन इथे येईल, शेवटचा डबा जेव्हा खांबापासून पुढे येईल तेव्हा त्या खांबाला ओलांडलं, म्हणजे खांब ओलांडायचा म्हटल्यानंतर रेल्वेची लांबी एवढं अंतर जावं लागेल. मग तिथं दिलेलं आहे 11 सेकंद. 11 सेकंदामध्ये किती जाते 550 मीटर. आपल्याला ताशी वेग विचारला, किलोमीटर पर आवर मध्ये असतो. ताशी वेग विचारलेला आहे आपल्याला. मग इथं वेग 11 सेकंदामध्ये 550, 3600 सेकंदामध्ये किती माहिती एक्स. मी तर मांडलेली काय होईल सांगा, एक्स बरोबर 3600 गुणिले 550 भागिले 11. आता 11 एके 11, 11 5 55 हा शून्य मांडा. 36 3600 गुणिले 50 शून्य मांडून टाका, हा 1 आणि हे 2 3 शून्य मांडून टाका. 36 गुणिले 5 180 एवढे मीटर जाईल आणि या मीटरचे आपल्याला किलोमीटर करावे लागतील, मग तो ताशी वेग येणार. इथं तुमचं काय झालं, तुमचं मी ऐकलं, मी तुम्हाला हे मला समजून द्यायचं म्हणून मी इथं तुमचं शांतपणे ऐकून घेतलं. आरुष ऐकलं का, 18/5 ने गुणला आपण 18 काय आलं उत्तर. सर 3 मिनिटे कसे येणार, 180 किलोमीटर प्रति तास येणार ना. हो सर. इथं बा 180 किलोमीटर प्रति तास, मग तिथं बोलला का तुम्ही प्रति तास. मग लक्ष कुणाचं पाहिजे, माझं पाहिजे का तुमचं पाहिजे. तुम्ही बोलला का एक जण तरी लगेच सांगतोय की आम्हाला लगेच संक्षिप्त करू आहे का नाही. विचारलंय काय, आपण काढलंय काय, त्याचं परिमाण कोणतं असतं. ओके, मग इथं याचे किलोमीटर मीटर आहेत, मीटरचे किलोमीटर करायचे म्हणजे मीटर डेका हेक्टो आणि किलो. मेरिया क्विंटल टन ते काय गरजेचं नाही आपल्याला. किलोमीटर म्हणजे किलोच्या नंतर दशांश चिन्ह म्हणजे उत्तर किती येणार आहे 180 किलोमीटर प्रति तास. तर पुढे 59वा प्रश्न. लक्ष विद्यार्थ्याचं बारकाईन असलं पाहिजे, त्याबद्दल चुका सांगता आल्या पाहिजे. इथं तक्ता दिलेला आहे. दुकानदाराने पहिल्या 5 दिवसात विकलेल्या सफरचंदाच्या करंड्यांची संख्या चित्रलेखात दाखवलेली. त्याच्याजवळ अजून 42 करंड्या असतील तर त्याच्याकडे सुरुवातीला किती करंड्या होत्या, आणि एक चित्र म्हणजे 5 करंड्या. सोमवारी किती विकल्या, 3 चित्र म्हणजे किती विकल्या, सोमवारी किती विकल्या, किती विकल्या पण 3 विकले चित्र म्हणजे 15. मंगळवारी किती विकल्या, मंगळवारी 25 विकल्या. बुधवारी 20 विकल्या. गुरुवारी 10 विकल्या. शुक्रवारी 20 विकल्या. आणि तरी त्याच्याकडे 42 करंड्या शिल्लक आहे. म्हणजे विकलेल्या करंड्या किती होतील 5 शून्य 3 4 6 8 1 9 90 करंड्या विकल्या आणि त्याकडे 42 शिल्लक आहेत. म्हणजे ह्या शिल्लक असतात त्यात मिळवल्या. तर सुरुवातीला त्याच्याकडे किती करंड्या होत्या 132 करंड्या त्याच्याकडे होत्या. तर 60वा प्रश्न आहे. 4.5 सेंटीमीटर बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती. आता घनाची 4.5 सेंटीमीटर बाजू आहे. घनाच्या घनफळाचं काय सूत्र आहे, बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा घन. 4.5 गुणिले 4.5 गुणिले 4.5
दशांश चिन्ह नाही समजून करा. 45 गुणिले 45 करा. 45चा पाडा काय खूप मोठा मानायचा आहे. 45 पंची 225 5 त्याच्याने 22 45 चोक 180 180 22 180 20 200 202 दशांश चिन्ह दोन संख्येच्या अगोदर गुणिले 4.5 पुन्हा दशांश चिन्ह नाही समजून करा. 45 5 225 5 त्याने 22 45 गुणिले 90 90 आणि 22 90 आणि 20 110 वरचे 2 112 2 त्याने 11 50 0 0 11 11 1 त्याने 1 50 गुणिले 90 आणि 91 दशांश चिन्ह इथे 1 आणि इथं 2 असे तीन संख्येच्या अगोदर एवढे घन सेंटीमीटर घनफळ आहे. ते घनामध्ये मोजलं जातं असं म्हणतात. किंवा 91 दशांश 1 2 5 वरती घन दाखवलं जातं. मीटर घन लिहिलं जात नाही. सेंटीमीटर क्यूब असं लिहिलं जातं. याचा अर्थ सेंटीमीटर क्यूब याचा अर्थ घन. ओके चला अगदी मराठीकडे बोलूया. सगळ्यात जास्त मार्क आमची मराठीमध्ये जातात. इटली नावाच्या देशात उंच उंच पर्वताच्या उतारावर विंची नावाचं एक छोटस गाव. कोणाचा आवाज येतो रे? एका बाजूला आलो नावाची खळखळ वाहणारी निळाशार पाण्याची नदी तर दुसरीकडे मोठमोठे डोंगरा एवढे खडकच खडक. अशा निसर्गरम्य सुंदर गावात 15 एप्रिल 1452 या दिवशी पियोरो आणि कॅटेरिना यांच्या पोटी लिओनार्दो दा विंची यांचा जन्म झाला. लहानपणी लिओनार्दो डोंगरदऱ्यातून मनसोक्त भटकला. निसर्गात राहिल्यामुळे त्याला चित्रकला संगीत पक्षी प्राणी गणित विज्ञान आणि एकूणच निसर्ग याबद्दलचं कुतूहल वाटायचं. सरळ रे सरळ बस. याच वयात त्याला चित्र काढणं खूप आवडायला लागलं. त्याचे वडील कशाला चित्र काढलं असं म्हणून त्याला कधीही रागवले नाही. लिओनार्दो हा ना चित्र काढायला इतका आवडू लागला की तो तहानभाग विसरून जात असे. आपली चित्र खरी खुरी वाटली पाहिजे म्हणून लिओनार्दोने नाना तऱ्हेचे प्रयोग करायचा. तो चक्र जंगलात फिरून पाणी सरडे साप पटवागोळ असं काय काय गोळा करून आणायचा आणि घरी आल्यावर त्याचे निरीक्षण करत बसायचा. कोण बोलते रे? काय पाहिजे तुला? 12 वर्षाचा असताना लिओनार्दो वडिलांबरोबर फ्लोरेन्स शहरामध्ये राहायला आला. त्यावेळेस फ्लोरेने बुद्धिमत चित्रकार शिल्पकार कारागीर व्यापारी श्रीमंत लोक आणि तत्वज्ञ यांचं शहर होतं. वयाच्या 14व्या वर्षीपासून ते 27व्या वर्षापर्यंत लिओनार्दोने व्हेरोशिओ या त्यावेळच्या विख्यात चित्रकाराकडे चित्रकलेचे शिक्षण घेतलं. चित्रकलेशिवाय लिओनार्दोने अनेक गोष्टी आत्मसात केल्या होत्या. तसंच गंमत म्हणजे लिओनार्दो याच्या वर्गमुळाचा गुणाकार कसा करायचा हे लिपाकडे जाऊन शिकून घ्या असं स्वतःला सूचना दिल्यासारखं काय काय लिहून ठेवत असेल. त्याला गणित आणि तंत्रज्ञान हे विषय खूप आवडत. विश्व कसं निर्माण होतं, प्रलय का आणि कसा होतो या प्रश्नाची उत्तर शोधण्यासाठी त्याने खगोलशास्त्राचाही अभ्यास केला. लिओनार्दोचं जन्मगाव कोणतं आहे? लिओनार्दोचं शिक्षण कोणाकडे शिकून घेतलं? व्हेरोशिओ. लिओनार्दो जंगलात फिरून काय गोळा करायचा? पालिसा. लिओनार्दोनं खगोलशास्त्राचा अभ्यास का केला? विश्व कसं निर्माण झालं याचा शोध घेण्यासाठी. आत्मसात या शब्दाचा आशय काय आहे? शिकणे. आता बंडू अतिशय धडपड्या व खळखळत्या उत्साहाचा झाला. तो त्याच्या धाकट्या बहिणीला म्हणाला, ताई तुम्ही या खुर्चीवर स्थानापन्न व्हा. मी आपल्या हातावर न भूतो न भविष्यती अशी सुरेख मेहंदी रेखाटते. मेहंदी म्हणजे तायडीचा जीव की प्राण. ती खुर्ची बसतात टेबलावरचा फोन घेऊन तो तिच्याजवळ बसला. त्याने जशी तिच्या हातावर मेहंदी रेखाटायला सुरुवात केली तसे त्याला जाणवले की मेहंदी रेखाटणे आपल्या आवाक्या बाहेरचे आहे. पण हे कबूल करणं त्याच्या जीवावर आलं. त्यातून पळवाट करण्यासाठी तो तायडीला म्हणाला, अगं नीट बस.
तुझ्या हातावर मेहंदी काढताना माझी किती त्रेधारपीठ उडते आहे. त्याचे हे वाक्य ऐकून घरात खसखस पिकली. आजी हळूच म्हणाली, नाचता येईना अंगण वाकडे. स्वयंपाक आटोपून आजी शेजारी बसत गालातल्या गालात हसत आई म्हणाली, उतळ पाण्याला खळखळाट पहा, म्हणजे इथं तुला काही येत नाहीये. पण तो म्हणतोय मला येतं, आणि मग ती तू नीट बस, तुला नीट बसायला येते त्यामुळे माझं चुकतंय. म्हणजे येत नाही परंतु तो दाखवतोय. मग आई काय म्हणाली, उतळ पाण्याला खळखळाट पहा, थोडंसं येते पण त्याला वाटतं की मला खूप काही येतं. हे ऐकून बंडूच्या नाकाला मिरच्या झोंबल्या. मी त्याला राग आला, पण करणार काय, तिची अवस्था इकडे आड आणि तिकडे वीर अशी झाली होती. कारण तो म्हणाला होता ना ताईला, ताई म्हणाली नव्हती त्याला. आजी आईकडे पाच डोळे मिचकत म्हणाली, अगं आपला बंडू आहे चाकलं माणिकाने वाकम राहत. सगळ्या कला कौशल्यात आपला हातखंडा असावा असं त्याला वाटतं. तेवढ्याच हातातला पेपर बाजूला सारून त्याचे बाबा म्हणाले, बंडूराजे, तायडीच्या हातावर उजेड पाडून तारे करून झाले असतील तर पानावर बसूया का, पोटात कावळे ओरडायला लागलेत आमच्या. आधी पोट पूजा करूया, मग वाटल्या तुम्ही मेहंदीच्या मोहरीवर पूज करा आणि मोहिनीची इतिश्री करा, मग पूर्ण करा. मेहंदी कोणाला काढायला येत नव्हती तरी तो म्हणला बेकार. खसखस चालत हसले. कोणाच्या पोटात कावळे ओरडायला लागले, उथळ टिंबटिंबा खळखळाट नाचता येईना अंगण वाकडे. कोणाच्या तोंडचे वाक्य आहे, आजीच्या. एकदा 6 आंधळ्याची भेट झाली. त्यांनी हत्ती पाहिला नव्हता, पण त्यांना हत्ती कसा आहे हे जाणून घ्यायचं होतं. त्यापैकी पहिला आंधळा हत्ती जवळ गेला आणि त्याच्याजवळ हत्तीची एक बाजू आली. त्याने हत्तीला स्पर्श करला आणि तो म्हणाला, हत्ती भिंतीसारखा आहे. त्यांनी पोटाला हात लावला. दुसऱ्या आंधळाच्या हाताला हत्तीचा सुळा लागला. तो मोठ्याने म्हणाला, हत्ती भाल्यासारखा आहे असं मला वाटतं. तिसऱ्या आंधळ्याचा हात हत्तीच्या सोंडेला लागली. तो विश्वासपूर्वक म्हणाला, हत्ती सापासारखा आहे. चौथ्या आंधळ्याने हत्तीच्या पायावर हात फिरवला आणि आलेल्या अनुभवावरून म्हणाला, हे स्पष्ट आहे की हत्ती हा झाडाच्या खोडाप्रमाणे. पाचव्या आंधळ्याचा हात आकस्मिकपणे हत्तीच्या कानात अडकला. तो म्हणाला, मी निश्चितपणे सांगतो, हत्ती पंख्यासारखा आहे. शेवटच्या 6व्या आंधळ्याने शेपटीला स्पर्श केला. तो म्हणाला, हत्ती दोरीसारखा आहे. याप्रमाणे ते आंधळे हत्तीच्या रूपाबद्दल वाद करीत राहिले. प्रत्येक जण सांगत होता ते खरे होते, पण प्रत्यक्षात त्यांचे म्हणणे चूक होते. 6 आंधळे हत्तीजवळ हे शोधण्यासाठी गेले की हत्ती कोणासारखा दिसतो. पहिल्या आंधळ्याला हत्ती दिसला, तो कसा होता, भिंतीसारखा. पुढचा प्रश्न आहे 73वा. तिसरा आंधळा म्हणाला, हत्ती सापाप्रमाणे आहे, कारण त्याने कशाला स्पर्श केला होता, सोंडेला. हत्ती कसा दिसतो याबाबत सर्व आंधळ्याचे म्हणणे चूक होते, कारण अंगाला स्पर्श केला होता. 5व्याचा आकस्मिकपणे हत्तीच्या कानाला स्पर्श झाला. आकस्मिक म्हणजे काय, पुढे उतारा 4था. एके दिवशी रात्री मंदिरात भाविकांची येणे जाणे बंद झाले. तेव्हा डोक्याला हात लावून मंदिराच्या पायरीजवळ असलेला दगड रडू लागला. मंदिरातील मूर्ती म्हणाली, बंधू, कोणते असे मोठे संकट आले म्हणून तू रडतो, तू एकाच खडकाचे 2 तुकडे आहोत. पायरीजवळचा दगड म्हणाला, आपण दोघी एकाच आईची लेकरे आहोत, पण मी वर्षभर बाहेरच पडलेला असतो. मला वारा, पाऊस, थंडी यांना तोंड द्यावे लागते. तसेच मी मंदिरात येणाऱ्या श्रद्धाळूंच्या ठोकरा खातो, म्हणजे पायाचे. त्यांचे चपला, बूट, चिखल घाणीने भरलेले असतात. येताना माझ्या अंगावर सोडून तुझ्याकडे येतात. तू मूर्ती झाला म्हणून मंदिरात, तर मी बाहेर आपल्या दोघांमध्ये एवढे अंतर का आहे. लोक तुझी पूजा अर्चा करतात, साष्टांग नमस्कार करतात, मला तुच्छ लेखतात, मला नगण्य समजतात. मूर्तीला फार वाईट वाटले. ती म्हणाली, आपण एकाच आईची लेकरे आहोत की नाही त्याचा काही फरक पडत नाही. व्यक्ती ज्याच्या त्याच्या कर्माने व सहनशक्तीने मोठी होते आणि नगण्य बनतात. मूर्तिकाराने मला किती वेळ त्याच्या पायात दाबून ठेवले होते. एवढेच नव्हे तर छन्नी व हातोड्याचे घाव मी सहन केले. मला खूप वेदना झाल्या, पण तुम्ही शांतपणे सर्व काही सहन केले. किती वेळ मला इकडून तिकडे फेकण्यात आले. अनेक संकटातून मला जावे लागले. म्हणून म्हणतो की जो खूप कष्ट करतो आणि ज्याच्या अंगी खूप सहनशक्ती असते तो मोठा होतो. मूर्तीने सांगितलेले दगडाला समजले. त्याला पश्चाताप झाला. तो म्हणाला, माझ्या अंगी सुद्धा कष्ट सहन करण्याची शक्ती असते आणि संकटांना न घाबरता सामोरं गेलो असतो, पण मी सुद्धा एका सन्मानात पात्र झालो असतो. मूर्ती म्हणाली, कष्टाला पर्याय नाही, संघर्षाशिवाय जीवन नाही. म्हणून म्हणतात, टाकीचे घाव सुचल्याशिवाय देहपण येत नाही. पायरीचा दगड होता, त्याला छेडी आठवड्याचे घाव बसले नाही, तो भंग झाला, तो तुटला, म्हणून त्याची पायरी बनवली.
आणि या जी मंदिरातली मूर्ती होती त्याने प्रत्येक आकार घडवताना त्याला बारक्या बारक्या छडीने खूप टोचलं, खूप त्याचे तुकडे 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 केले, त्यापासून सुंदर मूर्ती घडली. म्हणून आता नाव त्याचं नमस्कार. मूर्तीला वाईट वाटले कारण हातोडे मारले. आपण दोघे जण एकाच आईची लेकरे आहोत असं कोण म्हणाला? कोण मोठा होतो? सहनशक्ती असणार. सुरुवातीला कोणाला खूप त्रास सहन करावा लागला? मूर्तीला. वरील कथेला योग्य शीर्षक सहनशीलता. ज्याच्या आधी सहनशीलता तो मंदिरातला मूर्ती बनते, ज्याच्या सहनशीलता नाही तो दगड. ओके, धन्यवाद मित्रांनो. उद्या भेटूया पुढील भागात, पुढील घटक घेऊन पुढील प्रश्न.